नमस्कार. हाय. धन्यवाद. नमस्कार. वा, सुरुवात इतकी मस्त झाली आहे. थँक्यू. बरेच जण स्वागत करतायत. श्रीकृष्ण काकडे, मराठी साहित्य वार्ता, प्रसाद क्षीरसागर. वा, शुभ सांज. किती मस्त शब्द आहे, शुभ सांज. गुड इव्हनिंगपेक्षा खूप चांगला. नमस्कार नमस्कार नमस्कार. माझा आवाज येतोय व्यवस्थित? मला फक्त कमेंटमध्ये सांगा ना, माझा आवाज येतोय का व्यवस्थित? अरविंदजी सुरवाडे सर स्वागत म्हणतायत. थँक्यू, धन्यवाद सर. माझा आवाज येतोय का, मला फक्त सांगा ना तेवढं. आवाज माझा येतोय व्यवस्थित सगळ्यांपर्यंत? येतोय. ओके, धन्यवाद. सगळेजण स्वागत म्हणतायत. वा, मस्त. खूप छान अशी ही पावसाळी संध्याकाळ आहे खरं तर. अरे वा, माझा रेडिओ सिटीतला सहकारी ओंकार. नमस्कार ओंकार. खूप मस्त. तू ऐकणारच म्हटल्यावर दडपण आलं आता मला. अरे वा 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 वा, खूप मस्त. नमस्कार मंडळी. सुरुवातीला माझी ओळख सांगते. मी चैत्राली नितीन सावळे, अहमदनगरहून बोलते आहे. आणि आता गेली 13-14 वर्ष झाली रेडिओ क्षेत्रामध्ये मी काम करतेय. माझा हा जो सगळा रेडिओ क्षेत्रातला हा प्रवास जो सुरूच आहे, अजून काहीच नाही, 13 वर्ष म्हणजे खरं तर काहीच नाहीत. हा जो सुरू आहे आणि जे शिकतेय मी, या माझ्या शिकण्याच्या टप्प्यातले अनुभव मी आज खरं तर तुमच्याशी शेअर करणार आहे. येस, सगळेजण सांगतायत आवाज छान येतोय, व्यवस्थित येतोय. धन्यवाद. आवाज ही ओळख आहे ना, म्हणून तो नीट येतोय का? बरोबर. वा, सगळे सांगतायत येतोय येतोय. धन्यवाद. मी अहमदनगरहून बोलतेय. आता संध्याकाळी अहमदनगरमध्ये मस्त पाऊस झाला, छान वाटलं एकदम. आणि असा पाऊस वगैरे पडला की आपल्या रेडिओ क्षेत्रातली किंवा आवाजाच्या क्षेत्रातली मंडळी यांचे लगेच असे अँटीने जागे होतात आणि मग खूप साऱ्या आठवणी आपल्या मनामध्ये येतात आणि आपल्याला वाटतं की अरे आत्ता माईक हवा होता, आत्ता स्टुडिओमध्ये आपण पाहिजे होतो आणि किती काय काय बोललो असतो आणि किती काय काय मस्त सांगितलं असतं. असं वाटतं आपल्याला, हो ना. हे वाटणं खूप महत्वाचं असतं नाही का. म्हणजे आपल्या क्षेत्रातली ही जी लोक आहेत सगळी, ह्यांना वाटणं हे जे असतं ना, हे सगळं हे अनुभव येणं किंवा हा अनुभव कुणाशी तरी शेअर करावासा वाटणं, हे खूप महत्वाचं असतं असं वाटतं. अरे वा, बरेच जण खाली म्हणतात आपलं नगर आपलं नगर. येस, आपलं नगर. खरं तर मी अगदी मूळची नगरची नाहीये, पण तरी नगरने आता मला आपलंसं केलंय, त्यामुळे आता हे माझंच नगर. बरं, सुरुवातीला साहित्य वार्ता या पेजबद्दल मला बोललं पाहिजे. आणि यांनी हा जो सगळा हा उपक्रम सुरू केलेला आहे याबद्दलही मला बोललं पाहिजे. खरंच अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे, जिथे मला असं वाटतं की साहित्य आणि मग साहित्यातले जे अनेक प्रकार किंवा मराठी वाचन आणि मराठी भाषा याबद्दल जिथे सगळीकडे चर्चा वगैरे सुरू आहे, तिथे मला असं वाटतं की हे जे फेसबुक पेज आहे ते सातत्याने त्यामध्ये काम करताना दिसतंय. त्यामुळे सगळ्यात आधी मला यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं खूप खूप कौतुक करायचं आहे आणि खरंच खूप अभिनंदन म्हणायचं आहे सगळ्यांना. या उपक्रमामध्ये जे जे आहेत ते अमरदीप वानखेडे यांचा हा खरं तर उपक्रम, अकोल्याचे कवयित्री
वैशाली मोहिते. वैशालीताईंबद्दल काय बोलू, किती किती उत्साही व्यक्तिमत्व. हा उत्साह वैशालीताई तुम्ही कुठून आणता मला खरंच सांगा. आणि मी तुमच्याकडनं थोड्याशा टिप्स घेणार आहे की दरवेळेस इतकं एनर्जेटिक आणि इतकं उत्साही कसं काय राहता तुम्ही. तर वैशालीताईंबद्दल जितकं बोलू तितकं कमी आहे. तर त्यांचेही मनापासून खरंच त्यांचंही कौतुक, अभिनंदन. नंतर पवन गवई अकोल्याचे, ज्यांच्यामुळे हा खरं तर सगळा हा उपक्रम जो आहे तो सुरू आहे. मराठी साहित्य वार्ता हे फेसबुक पेज सुरू आहे या सगळ्यांमुळे. आणि त्याचबरोबर आपण सगळे साहित्यप्रेमी, भाषेवर प्रेम करणारी ही आपण सगळी माणसं, यांना तर अशीच तर पेज आपण ढुंडाळत असतो मला असं वाटतं, हो ना. आणि पेज नको म्हणायला, अशी पृष्ठ आपण शोधत असतो. आणि फेसबुकवरचा हा खजिना, एक प्रकारे खजिनाच आहे हा आपल्या भाषाप्रेमींसाठी, हा आपल्याला मिळतोय या सगळ्यांच्या मदतीने. खूप मस्त वाटतं, खरंच खूप मस्त वाटतं. मला वैशालीताई म्हणाल्या होत्या की तू आरजेइंग किंवा या रेडिओ क्षेत्रामध्ये आज इतकी वर्ष काम करतेस, तर हे सगळे अनुभव तू आमच्याशी शेअर कर, आमच्यासमोर मांड आणि आम्हाला सांग. तर सुरुवातीला सांगायचं तर जसं मी म्हटलं की मी मूळची नगरची नाही आहे, पण आता मी अस्सल नगरी आहे आता. त्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये लई भारी वगैरे असे शब्द येतात नगरला इतकी वर्ष राहिल्यामुळे. पण मी मूळची आहे डोंबिवलीची. माझा जन्म डोंबिवलीचा, माझं शिक्षण डोंबिवलीचं शाळेतलं, माझं कॉलेज डोंबिवलीतलं. आणि डोंबिवली हे एक प्रकारे सांस्कृतिकदृष्ट्या खूप असं संपन्न शहर आहे असं मी म्हणेन. कारण मी ज्यावेळेस डोंबिवलीत होते, लहानाची मोठी होत होते, त्यावेळेस डोंबिवलीमध्ये काय नाही व्हायचं खरंच. म्हणजे अनेक अनेक सुंदर सुंदर गाण्याचे कार्यक्रम असतील किंवा व्याख्यानं असतील, नाटकं असतील, हे सगळं 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 मी आईबाबांबरोबर बघितलं आहे. मुळात आमच्या घरातही तसं सगळं वातावरण होतं. वाचनाचं खूप वातावरण होतं आमच्या घरी. माझे वडील स्वतःसाठी त्यांनी आयुष्यभर काहीच घेतलं नाही, पण पुस्तकं घेतली. म्हणजे जेव्हा पगार यायचा तेव्हा आपण जसे किराणा मालाचे किंवा दुधाचे पैसे बाजूला काढतो, तसा अर्धा पगार ते पुस्तकांसाठी काढून ठेवायचे. आणि मला असं वाटतं की हे सगळं लहानपणी मिळाल्यामुळे आपसुकच ते सगळं झिरपत गेलं आतमध्ये. आणि डोंबिवलीबद्दल सांगत होते मी की खरंच खूप असं सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असं हे शहर आहे. अनेक गोष्टी तिथे घडल्या, अनेक गोष्टी तिथे पाहिल्या मी. गुढीपाडव्याची स्वागत यात्रा जी मला वाटतं आता महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा शहरांमध्ये होते, त्याची सुरुवात आमच्या डोंबिवलीपासून झाली. त्यामुळे ते सगळं वातावरण डोंबिवलीमध्ये होतं. गणेशोत्सवाचं वातावरण, मग आमचं डोंबिवलीतलं गणपती मंदिर, तिथे अनेक सुंदर कार्यक्रम, अनेक मोठमोठ्या लोकांच्या मुलाखती मी ऐकल्या. आणि ते सगळं झिरपत गेलं आतमध्ये आणि त्याची एक आवड होत गेली. आणि घरामध्ये रेडिओवर प्रेम करणारे माझे आई वडील होते. म्हणजे मला अजूनही आठवत आहे आमच्या घरचा, डोंबिवलीतल्या घरातला तो रेडिओ, ती जागा मला अजून आठवते. सकाळी आई उठली की आधी रेडिओचं बटन ऑन करायची, मग त्याची जी संकेत धून आहे तिथपासनं ते सगळं सुरू व्हायचं. मग ते बातम्या आणि मग ते भक्तिगीतं आणि ते सगळं खूप मस्त वातावरण होतं. आणि मला अजूनही असं आठवतं की शाळेत जायची तयारी करते मी आणि मागे मग लताबाईंच्या आवाजातली मोगरा फुलला वगैरे सगळी गाणी ऐकू येत आहेत. अजूनही ते वातावरण, म्हणजे ती गाणी ऐकली की ते सगळ्या वातावरणात मी जाते. त्यामुळे रेडिओवर प्रेम करणारी माणसं होती, खूप आनंदाने रेडिओ ऐकणारी माणसं होती. मग त्यावेळेस रेडिओमध्ये काम करणारे राजेंद्र पाटणकर असतील किंवा डॉक्टर श्रीराम केळकर असतील, किशोर सोमण असतील. नंतर आईच्या वेळेस आई सांगते की करुणा देव वगैरे, ह्या सगळ्यांची नावं पण आई घेते. आणि खूप जणांना आईबाबांनी ऐकायला लावलं की बघ यांचे आवाज कसे आहेत आणि हे कसं बोलतायत. आणि आम्ही खास असं मागे रेडिओ चालू आहे आणि आम्ही घरात बसून तो रेडिओ ऐकतोय, असं सगळं वातावरण असायचं. मग अमीन सयानी आम्ही खूप ऐकायचो त्यावेळेस. आई त्यांच्याबद्दल सांगायची, बाबा सांगायचे. त्यामुळे हे सगळं वातावरण होतं. जसं मी BCom झाले आणि मग मी म्हटलं की काय करायचं आता, तर मी जर्नलिझमला ॲडमिशन घेतली. मासकॉम आणि जर्नलिझमचा कोर्स, त्याला मी ॲडमिशन घेतली आपल्या कलिना विद्यापीठात मुंबईमध्ये. तिथे आम्हाला नीला उपाध्ये शिकवायला होत्या टाइम्स ऑफ इंडियाच्या. आणि मग तिथे खूप चांगली चांगली लोकं आम्हाला शिकवायला आली होती, खूप चांगली लोकं. अगदी आता मीडिया क्षेत्रामध्ये खूप नाव असणारी लोकं, सारंग दर्शने असतील, त्याच्यानंतर संतोष पाठक असतील, हे सगळेजण आम्हाला तिथे शिकवायला होते. खूप मजा यायची तिथे शिकताना.
आणि नीला मॅडम, उपाध्याय मॅडमकडून तर आम्ही खूप खूप काही शिकलो. मग ते जर्नालिझमचं 1-1.5-2 जे वर्ष होती ना, त्याच्यामध्ये थोडंसं असं झालं की एक वाटत गेलं की या क्षेत्रामध्ये काहीतरी करावं. फक्त मी जेव्हा जर्नलिझम करत होते त्यावेळेस मराठी न्यूज चॅनल्स असे आले नव्हते. म्हणजे आत्ता जे आपल्याला दिसत आहेत पॉप्युलर न्यूज चॅनल मराठी, तसे अजून काय आले नव्हते, 1-2च होते. त्यामुळे संधी तशा कमी होत्या. मग असं वाटायचं की काय करायचं. मग एकच होतं, पेपरमध्ये जाऊन काम करणं, पेपरसाठी काम करणं. पण जसा तो कोर्स पूर्ण झाला तसं आम्हाला इंटर्नशिपसाठी वेगवेगळ्या ठिकाणी त्याच कोर्समार्फत पाठवलं गेलं. तर मी दूरदर्शनमध्ये इंटर्नशिपसाठी गेले होते त्यावेळेस. आणि दूरदर्शनमध्ये जवळजवळ 1 वर्ष वगैरे ती इंटर्नशिप होती, 6 महिने. पण आम्ही पुढे पण जात राहिलो. तिथे दूरदर्शनमध्ये गेल्यानंतर मात्र खरंच फार सुंदर दिवस होते आणि खूप काही तिथे शिकायला मिळालं. खूप माणसं भेटली मोठमोठी. तिथे माझी मैत्रीण होती माझ्याबरोबर, पर्णिका हेदवकर, जी मला वाटतं आत्ता बघत असेल का नाही माहीत नाही, पण पर्णिका होती. ती आत्ता याच क्षेत्रात आहे, सह्याद्रीवर आपल्याला बरेचदा बातम्या देताना दिसते सुद्धा ती. तर तिने मला सांगितलं की चैत्राली, असं असं आकाशवाणीमध्ये, आकाशवाणी मुंबई केंद्रामध्ये नैमित्तिक उद्घोषकांसाठी म्हणून एक रिटन एक्झाम आहे, लेखी परीक्षा असणार आहे. तर तू ये आणि बघ, ट्राय कर. तेव्हा मला असं वाटलं होतं, बापरे, आकाशवाणी, जिथे म्हणजे एक ग्लॅमर होतं आमच्या घरी आकाशवाणीला, त्यामुळे माझ्यासाठी खूप मोठं होतं ते सगळं. आणि त्यात ते मुंबई आकाशवाणी म्हणजे एकदम आपल्यासाठी पु ल, पाडगावकर वगैरे बसायचे, असं सगळं श्रीनिवास खळे, या सगळ्यांच्या गोष्टी आपण ऐकायचो. आणि असं वाटायचं की आपण तिथे जाऊन शिकणार, बापरे, आपण तिथे जाऊन नोकरी करायची, आपला आवाज येणार आकाशवाणीवरनं. हे सगळं असं खूप मोठं वाटलं होतं मला त्यावेळेस. पण मग तिच्यामुळे मी त्या रिटर्न एक्झामला गेले, त्यात पास झाले. मग आमची आवाजाची चाचणी सुद्धा झाली तिथे, त्यातनं सुद्धा मी सिलेक्ट झाले. काहीतरी आम्ही 13 जण वगैरे सिलेक्ट झालो होतो. त्यामध्ये माझं नाव होतं. मला अजूनही आठवतं आहे, मुंबई आकाशवाणीमध्ये मी बघायला गेले होते, तो कागद बाहेर लावला होता आणि त्याच्यावर माझं नाव होतं, चैत्राली अरविंद पोहरे, माहेरचं नाव अर्थात. तर त्यामुळे ते बघून खूप आनंद झाला होता. आणि असं झालं तर कधी आईबाबांना सांगते, आणि असं त्यावेळेस माझ्याकडे मोबाईल नव्हता. त्यामुळे मी पटकन तिथूनच फोन केला आईबाबांना आणि सांगितलं की बाबा, मी माझा आवाज ऐकू येईल आता आकाशवाणीवर. आणि आमच्या वेळेपासूनच तिथे वाणी परीक्षा सुरू झाली होती, जी मला वाटतं आता आकाशवाणीने सगळीकडे सुरू केली आहे. तर आमची ती पहिली बॅच वाणी परीक्षेची. तिथे सुद्धा खूप सुंदर लोक आले होते शिकवायला. म्हणजे मला आठवते की शेवटच्या दिवशी प्रदीप भिडे आले होते आणि मग त्यांनी सुद्धा खूप सुंदर सांगितलं. आणि तिथे आकाशवाणीमधली 3 वर्ष माझ्यासाठी सुवर्ण काळ, म्हणजे माझा तो, मी जी काही आत्ता थोडंफार करू शकते, थोडंफार ती सगळं तिथे जी माणसं भेटली त्यांच्यामुळेच मी करू शकते. सगळ्याचं श्रेय मी मुख्य करून राजेंद्र पाटणकर यांना देईन. ते खरंच माझे रेडिओ क्षेत्रातले गुरु आहेत. मी त्यांनी आम्हाला अक्षरशः अनाउन्समेंट लिहिण्यापासून ते बोलण्यापर्यंत, आणि आकाशवाणी हे एक, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की गंभीर आहे काहीतरी, असं उगाच तुम्ही आलात आणि माईक समोर बोललात, हे इतकं सोपं नसतं. हे मी त्यांच्याकडनं शिकले. आणि 3 वर्षात मी रोज आकाशवाणीत जायचे त्यांच्याकडनं शिकायला. आम्हाला तर खरं तर फक्त 6 ड्युटीज मिळायच्या, पण वेळ मिळेल तेव्हा मी जायचे. त्यांचा कार्यक्रम असला की सर मला बोलवायचे, म्हणजे ऑन एअर कार्यक्रम सुरू असला की स्टुडिओत मी हजर असायचे. आणि मग मी बघायचे की हे कधी तयारी करत असतील, इतकी माणसं यांना कशी माहिती असतील. राजेंद्र पाटणकरांनी मला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली, जी मला खूप उपयोगी पडते आत्ता. जो मी एक्सरसाइज त्यावेळेस सुरू केला, जो मला आत्तासुद्धा खूप उपयोगी पडतो, तो म्हणजे एक्स्टेम्पोर तुम्ही वाचलं पाहिजे, एक्स्टेम्पोर बोललं पाहिजे. मग त्यासाठी ते आम्हाला म्हणायचं की कुठलंही एक पुस्तक काढायचं, कुठलंही पान उघडायचं आणि ते तुम्हाला वाचता आलं पाहिजे, त्याची पुढची मागची लिंक लावून ते वाचता आलं पाहिजे. हा एक्सरसाइज करा म्हणाले, म्हणजे मग तुम्हाला खूप चांगलं वाचता येईल, खूप चांगलं बोलता येईल. आणि मग त्याच्यानंतर मी तो एक एक्सरसाइज म्हणूनच सुरू केला. आणि आता मी खूप ठिकाणी अभिवाचन वगैरे करत असते. हा माझा खूप जवळचा विषय, अभिवाचन करणं. तर त्याच्यासाठी मला हे खूप उपयोगी पडलं. म्हणजे उच्चार असतील, भाषा असेल, ह्या सगळ्यासाठी खूप उपयोगी पडलं त्यांनी जे काही मला सांगितलं होतं ते. आणि घरातनं तर वाचन होतंच,
त्यामुळे ते एक सुरू झालं मुंबई आकाशवाणीमध्ये. मुंबई आकाशवाणीतल्या 3 वर्षात मी खूप 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 सुंदर सुंदर काय काय केलं. पाटणकर सरांबरोबर एका विद्याधर गोखलेंची चक्र ही जी एक एकांकिका आहे त्याचं वाचन आम्ही केलं होतं. खरं तर त्यावेळेस काहीही कळत नव्हतं की आपण किती मोठ्या लोकांसमोर ह्याचं वाचन करतो आहोत. पाटणकर सर आम्हाला घेऊन गेले होते त्यावेळेस चर्चगेटलाच एके ठिकाणी. तेव्हा श्रीपू भागवत आले होते आमची ती एकांकिकेचं वाचन ऐकायला. पण त्यावेळेस मी इतकी लहान होते, कॉलेजमधनं नुकतीच बाहेर पडलेली, आणि इतकं मोठेपण त्या माणसांचं कळत नव्हतं जितकं आत्ता समजतं आहे. म्हणजे आत्ता असं वाटतं की किती मोठ्या लोकांसमोर आपण वाचलं. कदाचित आत्ता बसलो असतो तर वाचू पण शकलो नसतो त्या दडपणामुळे. पण या सगळ्याचं श्रेय पाटणकर सरांना जातं. त्यांनी खूप 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 शिकवलं मला. नंतर माझं लग्न झालं. माझा जोडीदारही अहमदनगर आकाशवाणीमध्ये उद्घोषक होता त्यावेळेस, नैमित्तिक उद्घोषक नितीन जावळे. आम्ही मुंबईमध्ये भेटलो आणि मग ते सगळंच रेडिओ, वाचन, हे सगळं, एकमेकांचे स्वभाव आणि हे सगळेच विषय जुळले आणि मग मी नगरला आले. नगरला मी आले जवळ जानेवारीत आले मी नगरला 2008 साली, आणि लगेच फेब्रुवारी-मार्चमध्ये मी अहमदनगर आकाशवाणीमध्ये नैमित्तिक उद्घोषक म्हणून माझी ड्युटी सुरू केली. तिथेही 6च ड्युटी मिळायच्या. आणि नगर आकाशवाणीमध्ये सुद्धा वातावरण इतकं सुंदर होतं जे आम्ही सुरू केलं. खूप छान छान कार्यक्रम व्हायचे. अनेक कादंबरींचं वाचन, क्रमशः वाचन मी इथे केलेलं आहे. इतकी मजा आली मला नगर आकाशवाणीमध्ये सुद्धा. त्यावेळेस अरुण सोळंकी सर होते, नंतर जारुंडे सर होते, सय्यद सर होते, लियाकत अली सय्यद. दुर्दैवाने ते आत्ता आपल्यामध्ये नाही आहेत, पण मला प्रत्येक दिवशी सर तुमची आठवण येते. आणि आज मी हा असा जो कार्यक्रम करू शकते त्या सगळ्या मागे या सगळ्यांची खूप खूप आशीर्वाद आहेत खरं तर, सय्यद सरांचे तर खूपच. तर हे सगळे लोक भेटले. नंतर वृषाली पोंदे होत्या, आमच्या जोशी मॅडम होत्या, दीपाली जोशी मॅडम होत्या. या सगळ्यांबरोबर ड्युटी रूममध्ये बसून ज्या चर्चा आम्ही केल्यात त्या इतक्या सुंदर असायच्या. मग तुम्ही हे वाचलं का, ते वाचलं का, फक्त पुस्तक नाही तर पेपरमधलं पण काहीतरी, मग पुरवण्यांमधलं काहीतरी, मग वाचलं नसेल तर ते वाचण्यासाठी उद्युक्त केलं जायचं. मग खास ती पुरवणी मिळवून ते वाचणं, मग दुसऱ्या दिवशी त्याच्यावर चर्चा. हे सगळं वातावरण, पोषक वातावरण आपण म्हणतो ना, ते सगळं मला नगर आकाशवाणीमध्ये सुद्धा मिळालं. आणि जसं माझा जोडीदार सुद्धा या क्षेत्रातला असल्यामुळे नगर आकाशवाणीमध्ये आम्ही दोघांनी मिळून सुद्धा खूप काही केलं. म्हणजे बरेच कार्यक्रम आम्ही केले, अनेक कादंबरींचं वाचन जसं म्हणतो तसं मी केलं. नंतर आकाशवाणीमुळे खूप चांगली माणसं भेटली, जसं की हॅलो डॉक्टर सारखे लाईव्ह कार्यक्रम आम्ही करायचो. नंतर फोन इन कार्यक्रम असायचे बरेच, आठवणीतली गाणी वगैरे. त्यामुळे सुद्धा खूप खूप लोकांशी बोलता आलं. आणि अहमदनगर आकाशवाणीचा रीच खूप होता त्यावेळेस, म्हणजे आत्ताही आहे खूप. म्हणजे ग्रामीण भागापर्यंत पोचलं जायचं, अनेक पत्र यायची. मग कोणीतरी आपल्या नावाचं पत्र पाठवतं याचं जे कौतुक असायचं. आणि त्यावेळेस जरा कॉलर टाईट व्हायची की कोणीतरी लिहिलेलं असायचं की चैत्राली, हा तुझा कार्यक्रम खूप आवडला, आणि मैत्रीण कार्यक्रमात तू हे छान सांगितलंस, तू हे खूप छान बोललीस, आणि तू, तर ते इतकं मस्त वाटायचं ना त्यावेळेस की अरे बापरे, आपल्या नावाची पत्र येतात, लोक आपलं इतकं कान देऊन ऐकतात, असं खूप मस्त वाटायचं त्यावेळेस. आणि ते एक छान होतं. आणि तेव्हा नगरमध्ये नवीन या सगळ्या FM वाहिन्या यायला सुरुवात झाली होती. खरं तर मुंबईमध्ये या खूप आधीच आलेल्या होत्या, 2001-2लाच याची सुरुवात झाली होती खरं तर. पण इथे नगरमध्ये यायला 2007 साली इथे रेडिओ सिटी आलं. आणि मग मी आकाशवाणीमध्ये असताना त्यांना रेडिओ सिटीमधल्याच एक आनंद देसाई म्हणून आहेत, त्यांनी हे ऐकलं, माझा आवाज, आकाशवाणीवरचा आवाज ऐकला. त्यावेळेस मी अनिल अवचटांच्या सृष्टीत गोष्टीत या पुस्तकाचं अभिवाचन रोज सकाळी करायचे 5 मिनिटं. तर तो आवाज त्यांनी ऐकला होता आणि ते म्हणाले की आमच्या इथे जागा आहे RJ साठी, तर तू इंटरेस्टेड आहेस का. तर तिथपर्यंत मला काहीच माहीत नव्हतं की RJing काय आहे, कारण मी आकाशवाणीमध्ये हरवलेली आणि मग तिथे सगळं वेगळं वातावरण. आणि RJing म्हणजे मला थोडंसं वेगळं वाटायचं की खूप फास्ट बोलायचं आणि मध्येच इंग्लिश आणि सगळं धेडगुजरी बोलायचं म्हणजे RJing का, असं तो तिथपर्यंत माझा स्वतःचा सुद्धा समज होता. आता तो गैरसमज झालेला आहे, पण त्यावेळेस माझाही तसा समज होता. आणि मला असं वाटलं की जावं का इतक्या मोठ्या ह्याच्यात, आपल्याला मुळात जमेल का हे. कारण आत्ता एक 6 वर्ष तोपर्यंत मला आकाशवाणीत झाली होती, ते सगळे संस्कार होते आकाशवाणीचे, आणि असं वाटायचं की हे सगळे वॉशआउट होऊन मी एकदम त्या सगळ्या वातावरणात जाऊ शकेन का, मला जमेल का, असं वाटत होतं. पण त्यावेळेस मग मी जरा सय्यद सरांचं
हे घेतला, गायडन्स घेतला, त्यांना विचारलं जाऊन की सर मी हे करू का, हे मी करू शकते का. तर ते म्हणाले की करून बघ, एक वेगळा म्हणजे आपण असं म्हणतो ना टर्निंग पॉईंट येतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, तसा एक तो तुझा असू शकतो. आणि बऱ्यापैकी तिथे त्यावेळेस सॅलरी पण होती, पगार पण होता. त्यामुळे मला थोडंसं त्या दृष्टीने पण असं वाटलं की आपण हे बघायला पाहिजे, हे करून तर बघायला पाहिजे, आपल्याला येतं आहे का नाही. मग त्यावेळेस मी रेडिओ सिटीमध्ये गेले. मग माझा तिथे व्यवस्थित इंटरव्ह्यू वगैरे झाला. माझं तिथे सुद्धा मला व्हॉइस टेस्ट द्यावी लागली, सगळंच ऑडिशनसारखं द्यावं लागलं, मला लिंक्स पाठवाव्या लागल्या. आणि मग माझं तिथे रेडिओ जॉकी म्हणून सिलेक्शन झालं 2012ला. 2012 एप्रिल, 9 एप्रिल 2012ला माझा आवाज तिथे जायला लागला. तिथे जेव्हा मी रेडिओ सिटीला आरजेइंग सुरू केलं त्यावेळेस मला जाणवलं नव्हतं की हे किती मोठं आहे. हळूहळू 1 वर्षाने माझ्या लक्षात यायला लागलं की आपण किती जणांपर्यंत ॲट अ टाइम पोचतोय. कारण अहमदनगरचं रेडिओ सिटी हे फक्त अहमदनगर पुरता मर्यादित नाहीये, तर अहमदनगर, अकोला, सांगली, सोलापूर, जळगाव, नांदेड अशा 6 शहरांमध्ये अहमदनगरमधल्या स्टुडिओमध्ये बसून माझा आवाज जातोय. हे ज्या वेळेस मला कळलं त्यावेळेस मला खूप मोठं वाटलं ते. आणि त्याचं एक वेगळं दडपण पण आलं, कारण मुळातच आकाशवाणीमध्ये असल्यामुळे एक गांभीर्य होतं या क्षेत्राचं, की हे काही इतकं सोपं क्षेत्र नाही आहे जितकं लोक समजतायत, की तुम्ही आलात, माईकसमोर बसलात आणि बोललात, हे इतकं सोपं नाही. ह्याच्यासाठी तुम्हाला खूप आधीपासून तयारी करावी लागते. हे मला रेडिओ सिटीमध्ये आल्यामुळे कळलं. आणि मग माझं जे सगळं बालपण आहे, मग माझं वाचन असेल, वाचनाचा आईवडिलांनी लावलेला छंद असेल, गाण्याची आवड असेल, कारण तुम्ही रेडिओच्या क्षेत्रात येताय आणि तुम्हाला गाण्याची आवड नाही तर तुम्ही या क्षेत्रामध्ये कसं काम करू शकता, शक्यच नाही. त्यामुळे ती गाण्याची आवड होती आणि वेगवेगळ्या पद्धतीचं गाणं ऐकण्याची आवड होती. फक्त शास्त्रीय असं नाही, सुगम संगीत असेल, भावगीत असेल, बॉलिवूडमधली गाणी असतील, या सगळ्या गाण्यांची आवड आईवडिलांनी लावली. कोणतीही फिल्म बघायची आवड माझ्या आईवडिलांनी लावली. त्यांना प्रचंड वेळ होतं आणि रविवारी माझ्या वडिलांना सुट्टी असायची, त्यामुळे मला आठवते की शनिवारी येताना बाबा रात्री 9 ते 12चं एक तरी तिकीट काढून आणायचे. मग आम्ही तो शनिवारी रात्रीचा पिक्चर बघायचो. त्यामुळे फिल्म बघण्याची प्रचंड आवड होती. ते सगळं मला इथे या रेडिओ सिटीमध्ये काम करताना खूप खूप उपयोगी पडलं. त्यामुळे आता मला बरेच जण विचारतात की रेडिओ जॉकी व्हायचं असेल, रेडिओ क्षेत्रात काम करायचं असेल तर काय करायचं, किंवा आम्ही काय तयारी केली पाहिजे. तर मला असं वाटतं की रेडिओ जॉकी व्हायचं असेल किंवा रेडिओ क्षेत्रामध्ये यायचं असेल तर तुम्ही आज उठलात आणि लगेच रेडिओ जॉकी झालात आणि तुम्ही पॉप्युलर झालात असं होत नाही. अनेक वर्ष ते सगळं तुम्हाला करत राहावं लागतं. म्हणजे फक्त रेडिओ जॉकी व्हायचंय म्हणून नाही, तर ती आवडच तुमच्यामध्ये असावी लागते. मला आज जवळजवळ 6.5 वर्ष मी रेडिओ जॉकी म्हणून काम करत होते आणि आता माझं 1-1.5-2 वर्षापूर्वी प्रमोशन झालं. पण अजूनही माझ्या शोवर माझं खूप प्रेम आहे. म्हणजे मी दुपारचा शो करायचे 11 ते 3, गप्पा टप्पा असं त्याचं सुरुवातीला नाव होतं. आणि स्वीट हार्ट्स, मी आहे तुमची RJ चैत्राली असं म्हणून मी यायचे. आणि ते सगळं खूप जवळचं होतं माझ्या. आणि एक शो दिवसाचा, दुसऱ्या दिवशी काय करायचं याची तयारी आम्ही आदल्या दिवशी करायचो. त्यामुळे उद्या काय बोलायचं आहे, कशाबद्दल बोलायचं आहे, आणि मग उद्या जे बोलायचं आहे ते आज आणि उद्यामध्ये जर काही घडलं तर त्याचा रेफरन्स पण तुमच्या बोलण्यामध्ये आला पाहिजे. एखाद्या सेलिब्रिटीच्या बाबतीत असेल, क्रिकेटच्या बाबतीत असेल, या कुठल्याही खेळाच्या बाबतीत आजूबाजूला काय घडतंय हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. या सगळ्या क्षेत्राची तुम्हाला आवड असणं गरजेचं नाहीये, कारण प्रत्येकच क्षेत्राची तुम्हाला आवड असेल असं होऊच शकत नाही ना. पण जर तुम्हाला रेडिओमध्ये काम करायचं असेल आणि खास करून रेडिओ जॉकी व्हायचं असेल तर मात्र तुम्हाला या सगळ्या गोष्टींची खूप आवड असायला पाहिजे, खूप मनापासनं. मी तर बऱ्याच जणांना हे सांगते की तुम्हाला रेडिओ जॉकी व्हायचं आहे ना, तर आधी स्वतःच्या मनाला विचारा की तुम्हाला बोलायची आवड आहे का, लोकांची आवड आहे का, माणसाची आवड आहे का, माणसांमध्ये मिसळायची आवड आहे का, तुमचे अनुभव शेअर करण्याची तुम्हाला आवड आहे का, एखादी गोष्ट तुमच्याबरोबर घडली तर पटकन कोणाला तरी सांगू असं तुम्हाला वाटतं का, एखादं पुस्तक वाचलं, एखादा लेख वाचला, एखादा माणूस भेटला, एखादं गाणं ऐकलं, बाहेर पाऊस पडला, काहीही एखादी गोष्ट तुम्हाला पटकन कोणाशी तरी शेअर करावीशी वाटतेय का. तर असं जर तुम्हाला वाटलं तर तुमच्यामध्ये RJ होण्याचे गुण आहेत असं मला वाटतं. कारण रेडिओवर बोलणं आणि 4-4 तास लाईव्ह शो करणं, इट्स नॉट अ जोक.
म्हणजे मी हे सगळं केलंय म्हणून मी हे बोलतेय. माझ्या अनुभवाच्या बाहेर मी तुम्हाला कुठलेच सल्ले देणार नाही. पण खरंच स्टुडिओ असतो फक्त एक छोटीशी जागा, एक माईक, आणि तुम्हाला फक्त म्हणजे कल्पना करायची असते की तुमच्या समोर लाखो लोक बसलेत आणि तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. तर हे करणं तितकं सोपं नसतं. ह्याच्यासाठी तुम्हाला खरंच खूप अनेक गोष्टींची आवड असावी लागते. जसं मी तुम्हाला म्हटलं, अनेक गोष्टी म्हणजे ज्यातल्या काही गोष्टींमधलं तुम्हाला काही कळतही नसेल, पण तुम्हाला माहिती मात्र त्याची ठेवावी लागते. तुमच्या बोलण्यामध्ये त्याचे रेफरन्सेस तुम्हाला आणावे लागतात. तरच तुम्ही तुमचं बोलणं जे आहे ते ऐकून घ्यावंसं वाटतं, म्हणजे लोकांना ऐकावंसं वाटतं. जर तुम्ही रेडिओ ऑन केलाय आणि आत्ताच शाहरुख खान बरोबर काहीतरी घडलंय, त्याची एखादी फिल्म फ्लॉप झालीय किंवा काहीही घडलंय मेजर, काही त्याचा क्रिकेटचा जो संघ आहे तो हरलाय किंवा त्याची पोझिशन नीट नाहीये, आणि शाहरुखचंच एक गाणं तुम्ही प्ले केलंय आणि ते गाणं खाली घेता घेता तुम्ही जर तो रेफरन्स घेतलात तर लोकांना वाटतं अरे किती मस्त, हिने ह्याच्याशी हे जोडलं. सो हे असं जोडता आलं पाहिजे. तर मला असं वाटतं की ह्याच्यासाठी खूप खूप ऐकलं पाहिजे. जसं मी म्हटलं की माझ्यावर रेडिओचे संस्कार खूप लहानपणापासून होते. मी खूप लहानपणापासून रेडिओ ऐकायचे. रेडिओ आमच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक होता, आमच्या कुटुंबाचा एक घटक होता. त्यामुळे अनेक लोकांना मी ऐकलंय, अनेक लोक कशा पद्धतीने बोलतात ते ऐकलंय. त्यामुळे आधी सुरुवातीला तर मी म्हणेन, जर तुम्हाला रेडिओ जॉकी व्हायचं असेल तर खूप चांगल्या चांगल्या लोकांना ऐकायला शिका. मग ती व्याख्यानं असतील, चर्चासत्र असतील, मुलाखती असतील, अनेक चांगल्या चांगल्या फिल्म्स बघा. आणि आता तर OTT प्लॅटफॉर्म आहे, ह्याच्यावर तर इतके चांगले चांगले कार्यक्रम आपल्यासाठी आहेत, अनेक वेबसिरीज आहेत, ते तुम्ही बघितलं पाहिजे. कशा पद्धतीने काम चालतं किंवा कशा पद्धतीने इथे काम करायला पाहिजे ह्याच्यासाठी तुम्ही रेडिओमध्ये आधी इंटर्नशिप केली पाहिजे. मी तर बऱ्याच जणांना सांगते, जे रेडिओ जॉकी व्हायचं म्हणून रेडिओ सिटीमध्ये येतात किंवा मला पर्सनली भेटतात, त्यांना मी कायम सांगते की तुम्ही आधी आकाशवाणीमध्ये इंटर्नशिप करा. आकाशवाणी हे एक असं माध्यम आहे की जिथे तुम्ही अनेक गोष्टी शिकता. तुम्हाला त्या जागेचं एक, आपण म्हणतो ना की एक गांभीर्य लक्षात येतं की आपण कुठे आहोत, काय आहोत. माईकवर बोलणं ही साधी सोपी गोष्ट नव्हे, त्याच्यासाठी पण अभ्यास करावा लागतो, भाषेचा अभ्यास असावा लागतो, भाषेवर मुळात प्रेम असावं लागतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे शिकवल्या जातात हाताला धरून असं नाही, पण तिथे आजूबाजूला अशी लोक वावरत असतात की त्यामुळे तुम्ही आपोआप शिकता या सगळ्या गोष्टी. आणि मग तुम्ही या जेव्हा कमर्शियल रेडिओकडे येता, मग तुम्हाला लक्षात येतं की हो, आपण हे सगळा जो अभ्यास केला तो आपल्याला इथे खऱ्या अर्थाने आता उपयोगी पडतो आहे. खूप गोष्टी सांगता येतील, खूप अनुभव आहेत. जसं मी म्हटलं तसं की मी 6-6.5 वर्ष लाईव्ह कार्यक्रम करायचे. अहमदनगर, अकोला, सांगली, सोलापूर, जळगाव, नांदेड या 6 शहरांमध्ये माझा आवाज ऐकला जायचा. आणि जर तिथले कोणी लोक मला आता बघत असतील तर ते मला ओळखतात निश्चित, कारण मी खूप जोडली गेले होते या सगळ्या माझ्या रेडिओतल्या श्रोत्यांशी. आणि खूप वेगवेगळे विषय घ्यायचो आम्ही. आणि मी तर अगदीच म्हणजे मी स्वतः एक महिला असल्यामुळे मी खूप तसे विषय सुद्धा घ्यायचे. मग पाळीशी संबंधित विषय असतील किंवा अनेक आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्यांना घेऊन सुद्धा मी अनेक विषय घ्यायचे. आणि खूप लोक बोलते व्हायचे माझ्याशी, म्हणजे अनेक मित्रमैत्रिणी जोडले मी. मग त्याला वयाचं काहीही बंधन नव्हतं, कुठल्याही वयातली लोक माझ्याशी जोडली गेली होती. हे खूप महत्त्वाचं असतं जर तुम्हाला रेडिओ जॉकी व्हायचं असेल. तुमचा आवाज खूप आश्वासक वाटला पाहिजे, कारण तुम्हाला कोणीही बघत नसतं. आता तरी फेसबुकच्या माध्यमातून कळतं की बाबा RJ चैत्राली कशी दिसत असेल, तिचं पेज असेल. पण रेडिओ हे ऐकलं जाण्याचं माध्यम आहे. इथे तुम्हाला माहिती नसतं की माझ्याशी बोलणारी व्यक्ती ही कशी दिसतीये, ही कशी आहे, ही काय आहे, ही कुठून आली आहे. पण तरी सुद्धा तुमच्या आवाजाच्या माध्यमातून लोक तुमच्याशी जोडले जातात आणि तुमच्याकडे सगळी तुमची सुखदुःख सांगतात. हे माझ्या बाबतीत घडलंय खूप वेळा. आज मी RJ नाहीये, म्हणजे आत्ता मी एक लाईव्ह शो करत नाही, मी रेडिओ सिटीमध्येच आहे. माझं प्रमोशन झालं 2 वर्षापूर्वी, जसं मी मगाशी सांगितलं. मी आता रोजचा शो करत नाही, पण तरी सुद्धा या 6.5 वर्षांमध्ये अनेक लोक जी मी जोडली ती आजही माझ्याशी बोलतात. माझे पर्सनल नंबर मी त्यांना दिलेत का, तर इतकी आमची ओळख झालेली आहे आणि इतक्या वेगवेगळ्या विषयांवर ते माझ्याशी बोलतात, माझे सल्ले घेतात, घरातल्या कार्यक्रमांना बोलवतात, लग्नाची पत्रिका देतात. इतकी लोक जोडली गेलेली आहेत आणि 6 शहरांमध्ये ऐकायला जायचं, त्यामुळे रीच खूप होता आणि अनेक लोक त्यामुळे जोडली गेली. आता जेव्हा 6 शहरांमध्ये मी RJing करायचं त्यावेळेस मला आणखीन एक गोष्ट कळली की या 6 शहरांबद्दल थोडी का होईना पण माहिती तुम्हाला पाहिजे.
तुम्ही नगरवरनं बोलताय आणि जळगावच्या माणसाशी बोलताय आणि जळगावमधला काव्यरत्नावली चौक तुम्हाला माहिती नाही, तर कसं होईल? असं नाही होणार, हो ना? तर त्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टी माहिती पाहिजेत. मग सांगलीतलं तुम्हाला काय माहिती आहे? तर सांगली ही नाट्यपंढरी आहे, सांगलीमधलं भावे थिएटर, सांगलीमधल्या अनेक गोष्टी असतील ज्या तुम्हाला माहिती पाहिजेत. तुम्ही सांगलीमधली अमराई असेल, तिच्याशी तुम्ही जोडले गेला पाहिजेत. सोलापूरमधल्या अशा अनेक गोष्टी, त्या गोष्टींचा संदर्भ मी घ्यायचे. त्या शहरांना मी जेव्हा भेटी द्यायचे तेव्हा खास तिथे जायचे. तिथल्या लिस्नर्स मला भेटायला यायचे, खूप वेगवेगळ्या विषयांवर माझ्याशी चर्चा करायचे. त्यामुळे हा एक खूप सुंदर अनुभव असतो लोकांशी बोलणं. म्हणून मी म्हटलं की जर रेडिओ जॉकी व्हायचं असेल तर तुम्हाला लोकांशी बोलायला मुळात आवडायला पाहिजे. तर आणि वेगवेगळ्या लोकांशी, तिथे काय तुम्हाला सगळे तुमच्या आवडीची लोक भेटतील असं नाहीये. खूप वेगळे मतप्रवाह असलेली लोक सुद्धा तुम्हाला भेटतील. त्यामुळे त्या लोकांशी सुद्धा तुम्हाला बोलता आलं पाहिजे आणि मुळातच तुम्हाला बोलण्याची आवड पाहिजे हो. मग मजा येते. म्हणजे मला या क्षेत्रामध्ये खूप मजा येते कारण मला ह्या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मग बाहेर काय घडतंय म्हणजे अगदी राजकारणापासून ते आपल्या सिनेमा क्षेत्रापर्यंत सगळ्याचीच मला आवड आहे. त्यामुळे खूप खूप मजा केली मी माझ्या या सगळ्या आर्जेंगच्या क्षेत्रामध्ये. तुम्हाला जर मला काही वेगळे काही प्रश्न विचारायचे असतील जेणेकरून मी ते सांगू शकेन, तर तसे तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. म्हणजे मी आणखीन वेगळं काही तुम्हाला सांगू शकेल. जर तुम्हाला माझ्याकडनं काही वेगळं जाणून घ्यायचं असेल या क्षेत्राबद्दल तरी पण मी सांगू शकेन. जसं की अहमदनगरचं रेडिओ सिटी जे आहे ते मला वाटतं की देशामधलं असं एक चॅनल आहे की जे ॲट अ टाइम 6 शहरांपर्यंत पोहोचतं आणि ते सुद्धा इतक्या वेगवेगळ्या शहरापर्यंत. म्हणजे खानदेश, विदर्भ कुठे, पश्चिम महाराष्ट्र कुठे आणि अहमदनगरसारखा मध्य महाराष्ट्र कुठे. त्यामुळे असं खूप वेगवेगळ्या जागी मला जाता आलं रेडिओ सिटीमुळे. नांदेडमध्ये गेले तर तिथल्या गुरुद्वारामध्ये जाता आलं, तिथल्या लंगरमध्ये जाता आलं, तिथे जेवता आलं, तिथल्या लोकांशी बोलता आलं. तिथे सुद्धा हिंदी कल्चर असलं तरी सुद्धा आमचा मराठी कार्यक्रम, आमचं मराठी बोलणं फार प्रेमाने ऐकणारी लोकं होती. कारण ते म्हणायचे की तुम्ही बोलताच इतक्या प्रेमाने की मला ऐकावं असं वाटतं. म्हणून मी म्हटलं तसं की तुमच्या भाषेवर जर प्रेम असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्या भाषेला आपण पुढे न्यायला पाहिजे, तर मला असं वाटतं की रेडिओसारखं दुसरं कुठलं माध्यम नाही आहे. मला कायम असं वाटतं की रेडिओ हे माध्यम आहे की जिथे भाषेला खूप महत्त्व आहे, जिथे ऐकण्याला महत्त्व आहे म्हणून तिथे भाषेला महत्त्व आहे. अनिल सानप विचारतायत अभिवाचन. हो, अभिवाचनाची पण मला प्रचंड आवड आहे. मी आणि माझे मिस्टर नितीन जावळे आम्ही दोघं मिळून अनेक अभिवाचनाचे कार्यक्रम करत असतो. मग त्यामध्ये कथेचं अभिवाचन असेल, नाट्य अभिवाचन असेल किंवा कुठलंही ललित साहित्याचं अभिवाचन असेल असं आम्ही करत असतो आणि खूप तेही करायला मला मजा येते. मला हे अभिवाचनाचा उपक्रम जो आहे तो महाराष्ट्रभर पोचवायचा आहे. म्हणजे मला असं वाटतं की याला आपण जास्तीत जास्त हे दिलं पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे अभिवाचनाला, की जेणेकरून भाषेला पुन्हा एकदा महत्त्व येईल. वैशालीताई विचारताय चैत्रालीने मुंबई विद्यापीठातून कम्युनिकेशन आणि जर्नलिझम केलं आहे, त्यात 2ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. हो हो, मी सेकंड आले होते तिथं. हा एक खूप सुंदर कोर्स आहे. तुम्हाला जर मीडियामध्ये यायचं असेल तर तुम्ही नक्कीच येऊ शकता. प्रताप भैया देशमुख विचारतायत शेतकऱ्यांशी संबंधित काही आहे का. मला असं वाटतं की रेडिओ आणि शेतकरी म्हणजे आकाशवाणी आणि शेतकरी यांचं एक खूप वेगळं नातं आहे. म्हणजे आमची माती आमची माणसं यासारखे कार्यक्रम जिथे आजही चालू आहेत, तर मला वाटतं शेतकऱ्याचा मित्र आहे रेडिओ नक्कीच. आणि खूप वेगवेगळे शेतीविषयक कार्यक्रम रेडिओवरच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात. कारण मी आकाशवाणीत असताना अनेक शेतकरी मित्र पत्र पाठवायचे, खूप प्रेमाने या सगळ्याबद्दल लिहायचे की तुमच्यामुळे आम्हाला ही बियाणं कळली, ही खतं कळली, या शेतीबद्दल कळलं, हे कळलं. असे बरेच पत्र आम्हाला त्यावेळेस यायची. सामाजिक दृष्टिकोन कोणता हे मला कळलं नाही अरुणजी, मला जरा थोडंसं तुम्ही स्पष्ट करून सांगा, मग मी नक्की सांगते. कुठल्या बाबतीतला सामाजिक दृष्टिकोन ते मला कळत नाही आहे नेमकं. वैशालीताई म्हणतात हिचा रेडिओ क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. हो, मी म्हटलं तसं की 3 वर्ष मुंबई आकाशवाणी, 3 वर्ष नगर आकाशवाणी, अशी 6 वर्ष आणि पुढची ही आता 7-8 वर्ष जी आहेत ती मी रेडिओ सिटी 91.1 मध्ये आहे. रेडिओ जॉकी म्हणून होते मी, पण आता मी तिथे असिस्टंट प्रोग्रॅमिंग डिरेक्टर आहे. अभिवाचन म्हणजे काय?
येस. अभिवाचन हे असं आहे ना की तुम्ही बसल्या जागी लोकांना त्या वातावरणामध्ये घेऊन जाता. मग ती कथा असेल, कविता असेल, नाटक असेल, ते परफॉर्म करायची गरज नसते. तुम्ही ते वाचता, पण असं वाचता की तुमच्या डोळ्यासमोर ते तुमच्या पद्धतीने उभं राहतं. ती ताकद त्या अभिवाचकांची असते की ते नेमकं कशा पद्धतीने वाचतात. आणि त्याच्यामध्ये अभिवाचनामध्ये मुख्यतः भाषेला खूप महत्त्व आहे. तुम्ही कुठल्या भाषेमध्ये अभिवाचन करतात, ती भाषा तुम्हाला नीट येते का, त्याचे उच्चार तुम्हाला नीट जमतायत का, मग ती ग्रामीण असेल किंवा शहरी असेल किंवा कुठलीही असेल, तर अभिवाचनामध्ये त्याला खूप महत्त्व असतं. म्हणून अभिवाचन मला खूप आवडतं. रेडिओवरील संवाद आणि टी व्हीवरील बातम्या यामध्ये फरक जाणवतो का? हो, खूप फरक आहे, खूप फरक आहे. टी व्हीवरच्या बातम्या या मला असं वाटतं की खूप काय म्हणतो त्याला, त्याच्यात एक औपचारिकता असते. म्हणजे बाहेर एवढा पाऊस पडला नगरमध्ये, हा एक बातमीदार जसं सांगेल तसं रेडिओ जॉकी नाही ना सांगणार. म्हणजे बातमीदार सांगेल हो एवढा पाऊस पडला, इतका मिलीमीटर, आणि असं तसं झालं आणि लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं वगैरे वगैरे. पण रेडिओ जॉकी कसं सांगेल, हा बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि गरमागरम चहा आणि भजी खायची इच्छा झालेली आहे, तुमची पण झाली आहे की नाही, मग मी आता मस्तपैकी गाणं ऐकवतो बाहेर, आणि आतमध्ये तुम्ही किचनमध्ये जा, मस्त चहा ठेवा, गरमागरम भजी करायला सांगा घरातल्यांना आणि आस्वाद घ्यावं या सगळ्याचा, ऐका हे गाणं. सो बघा, रेडिओ जॉकी किती मस्त आणि वेगळ्या पद्धतीने सांगतो, तुम्हाला पावसात घेऊन जातो. ते पावसाचं वातावरण प्रत्येक जण काही तसाच व्यक्त होऊ शकत नाही, पण मनामध्ये भावना तीच असते. तर नेमकी ती प्रत्येकाची भावना ओळखून रेडिओ जॉकीने बोलायचं असतं. कोणत्या चित्रपटात काम केलंयस? चित्रपटात काम नाही केलं मी अजून, पण मी बऱ्याच शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत, किंवा अगदीच बोलायचं झालं तर एका लग्नाची तिसरी गोष्ट ही जी मालिका होती याच्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये मी काम केलं आहे. त्यावेळेस मी रेडिओ सिटीमध्ये काम करत होते, रेडिओ जॉकी होते, आणि नगरहून प्रवास करून मुंबईला जायचं आणि ते शूटिंग करायचं, परत यायचं, परत इथे रेडिओ जॉकिंग करायचं, हे मला फार काळ जमलं नाही. म्हणून मी त्या सिरियलमध्ये काम केलं फक्त. एका लग्नाची तिसरी गोष्ट, स्पृहा जोशी बरोबर केलं होतं मी ते काम. उच्चाराबाबत काय सांगशील, कारण याकडे फार लक्ष दिलं जात नाही, वैशालीताई म्हणतायत. अगदी खरं आहे, आणि खूप महत्त्वाच्या विषयाला हात घातलाय वैशालीताईंनी, की खरंच उच्चार. आता आपण असं म्हणतो की आता मी नगरमध्ये राहते, तर नगरमधल्या भाषांची, नगरमध्ये राहणाऱ्या लोकांची स्वतःची अशी एक भाषा आहे, नगरी भाषा. मग त्याच्याबद्दल त्यांना खूप अभिमान असतो, आणि तो असलाच पाहिजे. हे मात्र मी कायम सांगते की तुम्ही जिथे राहता, मग तुम्ही विदर्भात राहता, खानदेशात राहता, मध्य महाराष्ट्रात राहता, पश्चिम महाराष्ट्रात राहता, का कुठेही राहता, तुमच्या मातीची एक भाषा तुम्ही घेऊन आलेले असता, आणि त्याची तुम्हाला खूप सवय झालेली असते, आणि त्याचा तुम्हाला प्रचंड अभिमान पाहिजे. पण त्याचबरोबरीने तुम्हाला प्रमाण भाषा सुद्धा आली पाहिजे, त्याचे उच्चार सुद्धा तुम्हाला जाणवले पाहिजेत. कारण मला सांगा की जर मी आहे आता रेडिओ सिटीवर, तर मी जर सारखं असं अशुद्ध बोलत राहिले तर ऐकणाऱ्याला पण असं वाटतं, कानाला अशुद्ध भाषा नको वाटते. त्यामुळे मला असं वाटतं की जिथे भाषेचा संबंध येतो, रेडिओ मी मगाशी म्हटलं तसं की मुख्यतः भाषेचं माध्यम आहे, जे ऐकलं जाणारं माध्यम आहे, त्यामुळे तिथे भाषेला खूप महत्त्व आहे. मग तुम्ही एखादा परफॉर्मन्स करताय किंवा एखादं काही, मग तिथे ठीक आहे. पण आता एखादा बातमीदार आहे, तो एखादा बातम्या देणारा माणूस आहे, तो जर कंटिन्युअस अशुद्ध भाषेत बोलतो आहे, तर ते ऐकणं थोडंसं कानालाही खूप चांगलं वाटत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की भाषेकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यासाठी लहानपणापासून मी असं म्हणेन की थोडंसं रामरक्षा, संस्कृत शिकणं, त्याचे उच्चार जे तुमच्या जिभेला एक वेगळं वळण लावतात, त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन फार काही करावं लागत नाही. त्यामुळे लहानपणापासून थोडंसं संस्कृतकडे लक्ष देणं, ते श्लोक म्हणणं वारंवार घरी, यामुळे जिभेला एक वळण लागतं. नंतर मोठ्याने पेपर वाचणं, मग ते मराठी असेल, इंग्लिश असेल, हिंदी असेल, हाही एक खूप चांगला एक्सरसाइज आहे. जे शब्द तुम्हाला जड जात आहेत ते वारंवार म्हणणं, नंतर तोंडामध्ये पेन्सिल ठेवून आपले वर्णमाला जी आहे, म्हणजे क, ख, ग, घ, हे मोठमोठ्याने म्हणणं, यामुळे तुमची जीभ जी जड झालेली असते ती सैल होते, आणि तुमचे उच्चार सुधारायला खूप मदत मिळते या सगळ्यामुळे. आणखीन लोकांनी मला काहीतरी विचारलंय. ज्योत्स्नाताई काय म्हणतायत, आपल्याला जर क्षेत्राची आवड आहे, तुम्ही सांगितलेल्या गोष्टी गुण जर असतील, तर विदाऊट डिग्री आपल्याला संधी मिळू शकते का? येस, मी म्हटलं तसं की रेडिओ जॉकी व्हायला काय तुम्ही एक असं झालात आणि चला तुम्ही रेडिओ जॉकीचं प्रमाणपत्र मिळालं आणि आता तुम्ही स्टुडिओत गेलात आणि बोलायला लागलात, असं होत नाही. असं मी तुम्हाला म्हटलं की
इंजिनियर डॉक्टर सारखं नाही आहे हे, की तुम्हाला एक डिग्री मिळाली आणि आता तुम्ही लगेच प्रॅक्टिस सुरू करू शकता किंवा तुमचा लगेच नोकरी सुरू होऊन जाईल ॲज अन इंजिनियर म्हणून. तर तसं होत नाही. मी तुम्हाला म्हटलं तसं की तुम्हाला आवडच पाहिजे. आता आज रेडिओ क्षेत्रामध्ये असे अनेक जण आहेत की ते व्यवसायाने इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, पण ते रेडिओ जॉकी आहेत आणि खूप सक्सेसफुल आहेत, यशस्वी आहेत. का तर मी मगाशी म्हटलं तसं की त्यांना बऱ्याच गोष्टी करण्याची ॲट अ टाइम आवड आहे, बोलण्याची आवड आहे, मुख्यतः अनुभव सांगण्याची, शेअर करण्याची आवड आहे, म्हणून ते रेडिओ जॉकी आहेत. याला कुठलीही एक स्पेशल डिग्री असं काही नाही आहे. पण मी तुम्हाला नक्की सांगेन की तुम्ही थोडेसे जे आपल्या आवाजाचे वर्कशॉप्स असतात, म्हणजे इथे ओंकार वगैरे शिकवले जातात, ते तुम्ही नक्कीच केले पाहिजेत. किंवा इथे येण्याच्या आधी, या क्षेत्रामध्ये येण्याच्या आधी थोडंसं कुठेतरी इंटर्नशिप करणं, एक 6 महिने जाऊन फुकट तिथे काम करणं, की हे क्षेत्र कसं चालतं, कसं होतं, कसं काम करतात ही लोक. कदाचित त्या 6 महिन्यांमध्ये तुम्हाला हे कळतं सुद्धा की हे आपलं क्षेत्र नाहीये. असे अनेक लोक रेडिओमध्ये येतात जे 6 महिने इंटर्नशिप करतात. मग त्यांच्या लक्षात येतं की अरे हे नाही जमणार आपल्याला, हे खरंच खूप कठीण आहे. हे लक्षात येणं सुद्धा खूप महत्वाचं असतं, कारण तुम्ही उगाच एका ध्येयाने चालता, मग तुम्हाला कळतं अरे बापरे हे जमेल का आपल्याला, हे नाहीच जमत आहे. मग अशा वेळेस उगाच फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन असं येऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांना ज्यांना इथं यायचं आहे, यायची इच्छा आहे, रेडिओमध्ये काम करायची इच्छा आहे, त्या सगळ्यांनी थोडंसं कुठेतरी रेडिओ क्षेत्रामध्ये, मग त्या आता तर खूप खाजगी वाहिन्या आलेल्या आहेत, खूप छोट्या छोट्या शहरांमध्ये FMचे स्टुडिओज आहेत, कम्युनिटी रेडिओज आहेत, आकाशवाणी केंद्र आहेत, तिथे जाऊन थोडंसं इंटर्नशिप करणं सुरुवातीला, हे उमेदवारी ज्याला आपण म्हणतो ती थोडीशी करणं खूप महत्त्वाचं असतं. मग आपल्याला लक्षात येतं की हे क्षेत्र नेमकं काय आहे, आपण नक्की या क्षेत्रामध्ये काम करायला लायक आहोत का, हे सुद्धा आपल्या लक्षात येतं. आणि जितक्या लवकर लक्षात येईल तितक्या लवकर आपण आपल्या आयुष्यामध्ये केलेला जो प्लॅन बी असतो तिथे जाऊ शकतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्लॅन बी असायला पाहिजे. तुम्ही एका ध्येयाने चालता, पण तिथे जाऊन यशस्वी जर आपण झालो नाही तर दुसरं कुठलं तरी क्षेत्र आपली वाट बघत असतं. ते वेळीच ओळखणं खूप महत्वाचं असतं. अधिक मार्गदर्शनासाठी काय करावे लागेल? मी आत्ता म्हटलं तसं सानपजी, की तुम्ही कुठल्या तरी रेडिओ म्हणजे FM वाहिनीमध्ये जाऊन, खाजगी स्टेशनमध्ये जाऊन थोडा वेळ काम करणं, कम्युनिटी रेडिओ असेल, आकाशवाणी केंद्र असेल, इथे थोडंसं काम केलं पाहिजे. इथली लोक काम कशी करतात हे निदान बघितलं तरी पाहिजे, आणि मग त्याचा अंदाज येतो की आपल्याला नक्की याची आवड आहे का, आणि मग आपण याच्यामध्ये पुढे जावं का. अहमदनगर शहराचं सामाजिक ऐतिहासिक महत्त्व काय, खूप खूप महत्त्व आहे. आणि अहमदनगर हे खरं तर ऐतिहासिक शहर आहे. अनेक ऐतिहासिक गोष्टी इथे बघायला मिळतात. आणि मी नक्की सांगेन तुम्हाला की तुम्ही सगळेजण नगरला, कोरोना संपला की, अर्थात आत्ता कुठेही घराबाहेर पडायचं नाही आपल्याला, झाल्यानंतर नगरला नक्की या. मी तुम्हाला नक्की सगळ्यांना घेऊन जाईन नगरमधल्या खूप छान छान गोष्टी बघायला. आत्ताचं काम आणि RJ मधील फरक काय आणि कोणतं काम आवडतं, धनंजय तडवळकर विचारतायत. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मी 6.5 वर्ष RJing करत होते, जेव्हा मी रोज सोमवार ते शनिवार 4 तासाचा माझा लाईव्ह शो असायचा, कुठेही रेकॉर्डेड नाही. 11 ते 3 मी लाईव्ह स्टुडिओमध्ये असायचे. आणि मग जेव्हा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेगवेगळ्या शहरांमध्ये असायच्या त्यावेळेस मी तिथे प्रवास करायचे. मग गणपतीसाठी असेल, दिवाळीसाठी असेल, अशा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज असायच्या. मग मी नगरला जायचे, सांगलीला जायचे, सोलापूरला जायचे, किंवा नांदेडला जायचे, जळगावला जायचे, तिथे जाऊन ॲक्टिव्हिटी करून यायचे. पण आत्ताचं माझं जे काम आहे ते थोडंसं वेगळं आहे. मी असिस्टंट प्रोग्रॅमिंग डिरेक्टर आहे. मी थोडीशी म्हणजे RJingपेक्षा हे क्षेत्र थोडंसं वेगळं अशा अर्थाने की मला सगळा प्रोग्राम डिझाईन करावा लागतो, की RJs नेमके काय बोलणार आहेत किंवा काय होणार आहे, या 6 शहरांमध्ये नेमके कुठले प्रोग्राम जातील, काय होतील, त्याचं एक डिझायनिंगचं काम असतं, ते थोडंसं मला करावं लागतं. पण फरक बराच आहे. आणि मला दोन्ही कामं आवडत आहेत, असं नाही की मला पण मी RJing नक्कीच मिस करते असं नाही, कारण शेवटी तुम्ही रोज 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 बोलत असता लोकांशी आणि बोलायची आवड असते तुम्हाला. अशा वेळेस एकदम तुम्ही ऑफ एअर होता, त्यावेळेस मला पहिलं 1 वर्ष खूप त्रास झाला. पण नंतर आता हे जे माझं दुसरं काम आहे APDचं, ते पण मला खरंच खूप आवडतंय आणि मी एन्जॉय करते ते सुद्धा. बरेच जण मला विचारतायत आजच्या घडीला RJ फील्डमध्ये स्कोप आहे का. हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे मला शामक जींनी. मी जेव्हा सुरुवात केली होती त्याला आता जवळजवळ 8-9 वर्ष झालेली आहेत. आणि तेव्हा नगरसारख्या ठिकाणी तर अगदीच म्हणजे खाजगी वाहिन्या येत होत्या, हळूहळू तग धरत होत्या.
पण आत्ताच्या घडीला जर तुम्ही म्हणाल तर जसं मी ह्याच्याकडे एक करिअर म्हणून बघू शकले, तर पुढच्या पिढीला मी कुठले असं एक म्हणजे खोटं स्वप्न नाही, पण मी खरं सांगेन की ह्याच्याकडे एक करिअर म्हणून कितपत बघता येईल मला माहीत नाही. एक आवड म्हणून तुम्ही नक्की जोपासू शकता की तुम्ही काहीतरी करताय पण तुम्ही जाऊन शो सुद्धा करून येता, एक 3 तासाचा 4 तासाचा. पण मी म्हटलं तसं की तुमच्या आयुष्यामध्ये एक प्लॅन बी आहे, कारण छोट्या छोट्या शहरांमध्ये याला किती संधी आहे माहिती नाही. मोठ्या शहरांमध्ये मात्र संधी पण खूप आहे आणि त्या बदल्यात मिळणारा मोबदला सुद्धा अनेक पटींनी मोठा आहे. जो इथे मिळतो त्याच्या जवळजवळ चौपट मोबदला मोठ्या शहरांमध्ये या क्षेत्रामध्ये मिळतो. आणि जिथे अनेक या क्षेत्रामध्ये काम करणारे रेडिओ जॉकीजना खूप संधी पण असतात. म्हणजे जसं म्हटलं तसं की फिल्मचे मोठमोठे प्रीमियर असतात किंवा फिल्मसाठीच्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदा असतात. मग ते सुद्धा बरेचदा रेडिओ जॉकीज जे असतात ते होस्ट करत असतात आणि त्याचे त्यांना खूप मोठे आणि चांगले पैसे मिळतात. जे लहान शहरातल्या, म्हणजे मी आता स्वतःला लहान शहरातलीच आरजे म्हणते, कारण अहमदनगर, अकोला, सांगली, सोलापूर, जळगाव, नांदेड ही मुंबई, पुणे इतकी मोठी शहरं नाही आहेत. त्यामुळे इथे काही इथल्या आरजेजना त्यांचा 4 तासाचा शो आणि मग त्या शोमुळे त्यांना बाहेर मिळणारं जे ओळख आहे ती वेगळी आहे. पण म्हणून त्यांना अनेक संधी पुढे मिळतील किंवा खूप पैसे त्यांना मिळतील असं छोट्या शहरामध्ये होत नाही. पण तुमची तयारी असेल मोठ्या शहरामध्ये जाऊन या क्षेत्रामध्ये काम करायची तर मात्र अनेक संधी आहेत. आणि फक्त रेडिओ जॉकी म्हणजेच रेडिओ नाहीये, तर खूप गोष्टी रेडिओमध्ये आहेत. जसं की कॉन्टेंट रायटिंग आहे, जे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे आरजेच काय बोलणार आहेत, रोज 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 काय बोलणार आहेत ते काढण्यासाठी सुद्धा अनेक लोक असतात की हां हे घडतंय, हे होतंय, हे चालू आहे, हे तू सांगू शकतेस. त्यासाठी प्रोड्युसरची पोस्ट असते, ती सुद्धा आहे. नंतर जसं आत्ता मी या पोस्टला पोचले असिस्टंट प्रोग्रॅमिंग डिरेक्टर, ही सुद्धा एक पोस्ट आहे. नंतर अनेक कॉपीरायटिंग तुम्ही करू शकता जाहिरातींसाठी, जाहिरात विभाग असतो तिथे तुम्ही कॉपीरायटिंग करू शकता. म्हणजे असे पुष्कळ वेगवेगळ्या शाखासुद्धा आहेत रेडिओमध्ये, की फक्त रेडिओ जॉकीच असं नाही आहे. म्हणजे तुम्हाला जर लिहायची आवड असेल तर तुम्ही कॉपीरायटिंग करू शकता, प्रोड्युसर होऊ शकता तुम्ही. जर तुम्हाला चांगलं काही सुचत असेल, चांगल्या वेगवेगळ्या, तुम्ही थोडं इनोव्हेटिव्ह असाल तर तुम्ही नक्कीच प्रोड्युसर म्हणून सुद्धा काम करू शकता. असा स्कोप आहे या घडीला. पण मी म्हणेन की अगदी करिअर म्हणून कितपत बघता येईल इथे जरा पुढे जरा थोडासा प्रश्नचिन्ह आहे. पण आवड म्हणून तुम्ही नक्कीच या फील्डमध्ये येऊ शकता. पगार असतो की प्रोग्रॅम निहाय मानधन? नाही, या ज्या खाजगी रेडिओ वाहिन्या आहेत तिथे व्यवस्थित पगार असतो. पण तुम्ही जर आकाशवाणीमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला ड्युटीनुसार पैसे मिळतात. म्हणजे तुम्ही जर 6 ड्युटीज तुम्हाला असतात पण त्यापैकी किती ड्युटी करताय तेवढे तुम्हाला पैसे मिळतात. पण या ज्या खाजगी FM वाहिन्या, जसं मी रेडिओ सिटीमध्ये आहे, तर इथे आम्हाला पगार असतो. किती असतो विचारू नका. तुम्ही ऑनलाईन गायडन्स करता का? नाही, ही तर हे आत्ता पहिलीच वेळ आहे आणि त्यासाठी वैशालीताईंना मी खरंच खूप त्यांचे आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली हे अनुभव तुमच्याशी शेअर करण्याची. त्यामुळे मी अजून तरी कोणाला ऑनलाईन गायडन्स केलेला नाही आहे, कारण मी स्वतःसुद्धा या क्षेत्रामध्ये शिकते अजून आणि खूप शिकण्यासारखं आहे खरं तर. शिक्षण किती हवंय मॅम यासाठी असं विचारतायत सुनील साळुंके. सुनीलशी मी म्हटलं तसं की शिक्षणावर काही डिपेंड नाही करत हे क्षेत्र, पण ग्रॅज्युएट तुम्ही असलं पाहिजे किमान. मग ते ग्रॅज्युएशन तुम्ही कशातही करा, सायन्समध्ये करा, आर्ट्समध्ये करा, कॉमर्समध्ये करा. तुम्ही अगदी डॉक्टर आहात, इंजिनियर आहात, खूप मोठ्या कुठे IT इंडस्ट्रीमध्ये काम करताय, पण तुम्हाला रेडिओ जॉकी व्हायचं आहे तरी पण तुम्ही होऊ शकता. अनिल सानप काय म्हणताय, र या उच्चारावर जोर दिला जातो, तो सायलेंट होण्यास काही उपाय? हा ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतो सानपजी, पण अगदी खरं आहे. आणि आधी ज्याची त्याची स्टाईल असते ना, काही जण टचा उच्चार खूप ह्याने करतात, ठचा करतात, किंवा काही जण न खूप अगदी ह्याने बोलतात. ज्याच्या त्याच्यावर आहे असं मला वाटतं. तुझ्या पुरस्कारांविषयी सांग. बरं, मी ते राज्यनाट्य वगैरे केलेले आहेत, तिथे मला बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत. नंतर या रेडिओ क्षेत्रामध्ये आल्यानंतर सुद्धा बरेचसे बेस्ट आरजे वगैरे असे पुरस्कार मिळालेत मला. मला असं वाटतं की अजून बरंच खूप काम करायचं आहे मला आणि अजून बरंच पुढे जायचं आहे, खूप शिकायचं आहे, खूप काही करायचं आहे. आरजेसाठी प्रॉपर कोणत्या स्किलची आवश्यकता आहे? धनंजय राऊत म्हणतात. स्किल म्हणजे मी म्हटलं तसं, जसं बोलायची आवड पाहिजे, अनेक क्षेत्रांची माहिती पाहिजे तुम्हाला, त्याची आवड पाहिजे, वाचनाची आवड पाहिजे मुळात. मग ते अगदी कथा कादंबऱ्यापासून ते रोजचा पेपर वाचणं इथपर्यंत सगळ्याची आवड पाहिजे. खूप चांगलं चांगलं बघण्याची आवड पाहिजे.
म्हणजे एक रेडिओ जॉकी असं नाही म्हणू शकत की मला शास्त्रीय संगीत नाही आवडत, मला हे नाही आवडत, मला ते नाही माहिती, मला कोण क्रिकेट खेळतंय नाही माहिती, मला हॉकीमध्ये काय चाललंय नाही माहिती, असं नाही होऊ शकत. जॅक ऑफ ऑल थोडंसं असलं पाहिजे. तुम्हाला जर रेडिओ जॉकी व्हायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये ॲटलिस्ट इंटरेस्ट पाहिजे. मी असं नाही म्हणत की प्रत्येकच गोष्टीची तुम्हाला तेवढी आवड असेल, कुठलं तरी एक खास क्षेत्र असतं तुमचं, पण सगळ्याच बाबतीतली तुम्हाला आवड आणि सगळ्याच बाबतीतलं तुमचं वाचन असलं पाहिजे, तर तुम्ही ऐकणाऱ्याला आनंद देऊ शकता. आवाजाच्या बाबतीत काही विशेष मेहनत घ्यावी लागते का? हो, नक्कीच. जर तुम्ही रेडिओ जॉकी आहात, रोजचा लाईव्ह शो तुम्हाला करायचा आहे, अशा वेळेस तुम्हाला आवाजाला खूप सांभाळावं लागतं. कारण मी म्हटलं तसं की आवाज हीच तुमची ओळख आहे ना. तो आवाज जर आला नाही, तो असा रोज ऐकू येणाऱ्या चैत्रालीचा गुड आफ्टरनून, सॉरी थोडासा पॉज झाला, पण असा आवाज जर, तर काय अर्थच नाही ना. त्यामुळे आवाजावर तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. हे मात्र नक्कीच. तुम्हाला आवाज सांभाळावा लागतो तुमचा, आणि आवाजावर खूप मेहनत घ्यावी लागते. तुमच्या आवाजावर तुमचं मुळात प्रेम असलं पाहिजे. आणि मी खरं सांगू, आता रेडिओ जॉकी मध्ये असं काही राहिलं नाहीये की तुमचा तोच मंजूळ आणि तोच असा गोड आवाज आला पाहिजे, असं नाहीये आता. म्हणजे पूर्वीच असं होतं की आवाज पाहिजे, मग तो पुरुषाचा आवाज असेल तर एकदम बेसमधला आवाज, आणि स्त्रीचा आवाज असेल तर तो असा एकदम मंजूळ वगैरे आवाज, असं काही नाही. तुम्ही जर आता खाजगी वाहिन्या ऐकत असाल, म्हणजे अगदी नावच घ्यायची झाली तर खूप सारे आरजे आहेत. आमचं रेडिओ सिटीचे आरजे सांगायचं झाले तर आरजे अर्चना आहे, आरजे सलील आहे, हे सगळे जे आरजे असतील, किंवा अगदीच पुण्याचे पण आमचे आरजे सोनाली आहे, या सगळ्यांचे जर तुम्ही आवाज म्हणाल तर ते असे काही विशेष असं नाही, पण त्यांनी त्या आवाजाची ओळख स्वतः निर्माण केली असं मला वाटतं. त्याची तुम्हाला स्वतःहून निर्माण करावी लागते ती ओळख. आता काही प्रत्येकाचाच आवाज खूप गोड आणि हे असतील असं नाहीये. मुळात आता वेगळ्या आवाजांना फार मागणी आहे. म्हणजे जर तुमचा आवाज थोडासा हस्की असेल तर तुमचा आवाज विशेष करून ऐकला जातो. जरा वेगळा आवाज असेल तर लोक खास करून ऐकतात, अरे हिचा आवाज खरंच खूप वेगळा वाटतोय नेहमीपेक्षा. अशा वेगळ्या आवाजांना खूप मागणी आहे. म्हणजे तुम्ही जर जाहिराती ऐकत असाल आता सध्या, तर त्याचे जे डबिंग करणारे आर्टिस्ट आहेत बघा, किती वेगवेगळे आर्टिस्ट आपल्याला ऐकायला येतात. म्हणजे अगदी सुरुवातीला ज्यांचे आवाज असायचे त्या आवाजांपेक्षा खूप वेगळे आवाज सध्या घेतले जातात, कारण वेगळ्या आवाजांकडे फार लवकर लक्ष जातं आणि फार लवकर लोक तिथे आकर्षित होतात. म्हणून सध्या वेगळ्या आवाजांना खूप मागणी आहे खरं तर. आणि आवाजाच्या बाबतीत खरंच मेहनत घ्यावी लागते. ओंकार करावे लागतात, किंवा तिखट खाणं, फार तेलकट खाणं, तुपकट खाणं, याकडे फार विशेष लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे हे नक्कीच करावं लागतं. गरम पाणी पिणं थंडीच्या ह्याच्यामध्ये, तो फार बसू न देणं आवाज, हे खूप महत्वाचं असतं. बरेच जण तुमच्या कविता असतील तर सांगा. मी नाही करत कविता, पण मी वैशालीताईंना म्हटलंय की मला कविता वाचायला खूप आवडतात. त्यामुळे खूप पिटारा आहे माझ्याकडे कवितांचा, खूप चांगल्या चांगल्या कवितांचा, जे आपल्या मराठीतले खूप प्रसिद्ध असे कवी आहेत. तर त्यांचा एकदा कविता वाचनाचा कार्यक्रम करायला मला खूप आवडेल. आणि मराठी साहित्य वार्ता या फेसबुक पृष्ठावरती येऊन ते वाचायला मला खरंच खूप आवडतील. त्यामुळे मी वैशाली त्यांना आधी ते सांगून ठेवलंय की इतरांच्या कविता कधी वाचनाचा तुमचा कार्यक्रम असेल तर मला नक्की तुम्ही तिथे आमंत्रित करा, मी येईन. खाण्याची पथ्य, येस, मी म्हटलं तसं की तेलकट फार खायचं नाही आणि खूप असं तिखट वगैरे नाही खायचं, तेवढं सांभाळावं लागतं. वैशालीताई म्हणतायत, नितीनजी आणि चैत्राली आपण दोघेही एकाच क्षेत्रात आहात, तर एकमेकांना कसं सांभाळून घेता? हा थोडा पर्सनल प्रश्न आहे, पण तरी महत्वाचा आहे. हो, खरंच खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. आणि हे एक प्रकारे खूप चांगलं पण असतं, आणि काही जणांसाठी हेच म्हणजे चांगलं नसतं पण वाईट पण असू शकतं. पण जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्या क्षेत्रातला असतो तेव्हा त्याला माहिती असतं या क्षेत्रामधल्या कामाच्या वेळा. तुम्ही काय अगदी सकाळी 9 वाजता जाता आणि 5 वाजता येता असं होत नाही. खास करून जेव्हा तुम्ही रेडिओ जॉकी असता तेव्हा तर नक्कीच नाही. कारण शो संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या शोचं काम सुरू होतं. मी तर 6 शहरांमध्ये माझा आवाज जायचा, त्यामुळे 6 शहरांमध्ये मला फिरावं लागायचं. त्यावेळेस माझी मुलगी सुद्धा खूप लहान होती. म्हणजे अगदी मी सुरू केलं तेव्हा ती 1.5-1.25 वर्षाची होती जेव्हा मी सुरू केलं. माझ्या घरी माझी आई होती सांभाळायला, पण तरी सुद्धा इतक्या लांब लांब शहरांमध्ये प्रवास करणं असेल, ते एकटीने प्रवास करणं, अशा वेळेस माझा जोडीदार कायम माझ्या बरोबर असायचा. कामाच्या वेळा बरेच वेळा खूप लांबतात,
खूप रात्र पण होते कधी कधी, किंवा दिवसा लवकर जावं लागतं. अशा वेळेस घरात मध्ये खूप ॲडजस्ट करून घेणं कामाच्या वेळा हे घरच्यांना खूप करावं लागतं, आणि ते नक्कीच नितीनने केलेलं आहे इतके दिवस. आणि म्हणजे जेव्हा जेव्हा मी बाहेरगावी जायचे तेव्हा कधी माझ्या मुलीची परीक्षा असेल, शाळेमध्ये काही महत्त्वाचे कार्यक्रम असतील, तर त्यावेळेस प्रत्येकच वेळ मी जाऊ शकायचे नाही. म्हणजे बरेचदा मला आठवत आहे की जेव्हा मी रेडिओ जॉकी होते त्यावेळेस कधीही मी माझ्या मुलीच्या स्पोर्ट्स डेला कधीही जाऊ शकले नाही, कारण तो सुरूच व्हायचा 10-10:30 वाजता आणि माझा 11 वाजता लाईव्ह शो असायचा, त्यामुळे मी कधीच जाऊ शकले नाही. त्यामुळे याचं दुःख मला कायम असायचं की आपण जाऊ शकत नाही का. पण अशा वेळेस तो एक आनंद असायचा की नाही, आपला जोडीदार आहे आणि तो खूप समजून घेतोय आपल्याला. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं असतं जेव्हा तुम्ही अशा क्षेत्रामध्ये असता. खास करून तुम्ही जेव्हा मीडियामध्ये असता तेव्हा तुमच्या मागे तुमच्या घरच्यांची ताकद असणं खूप महत्त्वाचं असतं, आणि ती माझ्या घरच्यांची होती काय म्हणे अजूनही आहे. म्हणजे मी फक्त रेडिओमध्ये काम करते असं नाही, तर मी नाटकसुद्धा करायचे. म्हणजे मला आठवतं आहे की मी रेडिओ जॉकी असताना माझा शो झाल्यानंतर मी माझ्या दुसऱ्या दिवशीच्या शोची तयारी करून यायचे. पुन्हा मी लगेच राज्यनाट्याच्या प्रॅक्टिसला जायचे, रात्री त्या प्रॅक्टिसवर न्यायचं की सकाळी लगेच मी माझ्या ऑफिसला जायचे. पुन्हा हे असं अनेक दिवस मी केलेलं आहे, आणि ह्याच्यासाठी तुमच्या घरनंच तुम्हाला प्रचंड पाठिंबा लागतो, तुमच्या जोडीदाराचा लागतो. आणि माझ्या घरी माझी आई होती, तिचा मला प्रचंड पाठिंबा होता, आणि तिच्यामुळेच मी खरं तर हे सगळं करू शकले. माझ्या आईची इच्छा होती की मी कधी असं सामान्य एकदम असं टिपिकल मुलीसारखं आयुष्य जगू नये, की जिने फक्त लग्न केलं, मुलगी झाली आणि छान छान संसार करते बस, आणि सकाळचा स्वयंपाक संध्याकाळचा स्वयंपाक असं तिने जगू नये असं तिला खूप वाटायचं, अजूनही वाटतं. आणि त्यामुळे ती मला प्रचंड तिने सपोर्ट केलेला आहे माझ्या सगळ्या क्षेत्रामध्ये. मी आज जी काही आहे ती खरंच तर माझ्या आईमुळे, आणि ऑफकोर्स माझा जोडीदार. येस, बरेच जण. चैत्रालीचे पण ऐतिहासिक नगर जिल्ह्याची शान आहात. अरे बापरे. सुनीलजी खूप मोठं बोलताय तुम्ही. न्यूज टीव्हीवर अँकर इच्छा कधी झाली नाही का, ऍक्टिंग पण करतेस म्हणून विचारलं. येस, प्रदीप माझा मित्र आहे डोंबिवलीचा, आणि तो स्वतः सुद्धा न्यूज चॅनलमध्ये काम करतो आणि खूप चांगलं काम करतोय तो रिपोर्टर म्हणून. तर प्रदीप, तू हा प्रश्न विचारलास आणि मला खरंच खूप इच्छा होती न्यूज अँकर व्हायची, कारण मी जेव्हा माझं लग्न होऊन इकडे आले नगरला त्यावेळेस नुकत्याच सगळ्या खाजगी वाहिन्या यायला सुरुवात झाली होती, आणि आमची जी जर्नलिझमची बॅच होती ती अख्खीच्या अख्खी आता या सगळ्या ज्या न्यूज वाहिन्या तुम्ही बघता आहात, सगळ्या मराठी बातम्यांच्या वाहिन्या बघता आहात, ते सगळे म्हणजे मी आईला दाखवत असते की बघ ही माझ्या बॅचमध्ये होती, आम्ही एकत्र होतो. त्यामुळे मी जर मुंबईत असते तर मी नक्कीच न्यूज अँकर झाले असते, पण मी नगरला आल्यामुळे मी ते करू शकले नाही. पण माझी इच्छा होती नक्कीच, आणि माझी ॲक्टिंग करायची पण खूप इच्छा आहे. म्हणजे ते माझं खूप आवडीचं क्षेत्र आहे, मग फक्त फिल्ममध्ये असेल, वेबसिरीजमध्ये असेल, हे मला नक्कीच करायचं आहे, आणि त्याचा मी सध्या विचार करते की आपल्याला करायचं आहे ते एकदा तरी. नितीन सर, आणि तुमचा नेक्स्ट प्रोजेक्ट काय? एनी फिल्म, टीव्ही सिरियल, वेब सिरीज? आम्ही दोघं जण जसं मी म्हटलं तसं की अभिवाचन करतो आहोत, आणि त्याचे कार्यक्रम मात्र आम्हाला करत राहायचे आहेत. तुमच्या या मराठी साहित्य वार्ता या पृष्ठावर सुद्धा कधीतरी आम्हाला दोघांना कथा वाचनाचा, कविता वाचनाचा कार्यक्रम दोघांना मिळून करायला नक्कीच आवडेल. आम्ही उत्तम कांबळेंच्या जोडपी असा कार्यक्रम करतो, त्यांच्या कथा आहेत त्यात उत्तम कांबळेंच्या, त्या कथांचं वाचन आम्ही करतो. नाव जसं आहे जोडपी, तसंच जोडप्यांबद्दल लिहिलेल्या कथा आहेत आणि खूप सुंदर कथा आहेत. त्या कथा वाचनाचा कार्यक्रम आम्ही करत असतो. 40 मिनिटाचा कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. असे अनेक वेगवेगळे कार्यक्रम आमच्या डोक्यात आहेत जे आम्हाला करायचे आहेत, आणि सध्या लॉकडाऊनमुळे आपण घरी आहोत सगळेजण, तर नक्कीच हे कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवायचे आहेत. आपलं वृत्तनिवेदन रेडिओवरील आवाज खूप आवडतो, विनोद शिंदे म्हणतात. धन्यवाद सर, थँक्यू. तुझी मी खूप मोठी फॅन आहे, प्रांजली मोहीकर म्हणतीये. माझा रेडिओ माझा स्वयंपाक खोलीत असतो आणि सगळी कामं आणि तुझा आवाज ऐकत होतात. एकदम दिवसभर प्रसन्न वाटतं. अरे हे असे जे श्रोते आहेत ना, म्हणजे प्रांजली खरंच सांगते, म्हणजे जेव्हा तुम्ही हे सगळं लिहिता ना इतकं मस्त वाटतं. म्हणजे मला आठवतं आहे की एकदा मी फिल्म बघायला गेले होते, आणि तिथं एक मुलगा आला होता, त्याला सेरेब्रल पाल्सी हा जो आजार आहे तो आजार होता त्याला, आणि व्हीलचेअरवर होता तो.
त्याची आई खास माझ्या इथे आली आणि मला म्हणाली की तू चैत्राली ना, मी तुला परवा एका कार्यक्रमाला बघितलं. तर मी म्हटलं हो मीच. तर म्हणे की 1 मिनिट माझ्या मुलाशी बोलशील का. तो इतर वेळेस खूप दुःखी असतो, पण जेव्हा तुझा आवाज ऐकतो तो रेडिओवर तेव्हा तो खूप त्याला प्रसन्न वाटतं आणि त्याला छान वाटतं. तर मला इतकं तेव्हा भरून आलं होतं की आपण किती लोकांच्या आयुष्यात आनंद देऊ शकतो. एका स्टुडिओमध्ये बसून, एका छोट्याशा स्टुडिओमध्ये बसून आपण किती लोकांपर्यंत पोहोचतो आणि किती लोकांच्या आयुष्याशी आपण जोडले जातो. जसं मी म्हटलं की खूप लोक माझ्याकडे मन मोकळं करायचे आणि खूप छान छान बोलायचे माझ्याशी आणि खूप मजा यायची मला हे सगळं करताना. आणि अजूनही मी माझ्या शोला मिस करते आणि नक्कीच मी परत एकदा कदाचित येईन रेडिओ सिटीवर परत एकदा शो करायला, मला खूप आवडेल. ताई तू बोलते खूप छान, श्रीकांत म्हणताय. थँक्यू. तुम्हाला नगरी मराठी भाषा बोलता येते का. ते मात्र येत नाही ग. सुलक्षणा ते सगळं माझ्या जोडीदाराला मात्र येतं, कारण तो एकदम अस्सल नगरी आहे. मी आतापर्यंत फक्त लई भारी लई असं शिकले, भो शिकले, एक मोक्कार शिकली आहे, हां तेवढं एक शिकले. थोडं थोडं येतं आहे म्हणजे आता मला आवडते पण नगरी भाषा. आणि मला असं वाटतं की जे नगरमधले आहेत त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये बोलावं, छान त्यांच्या भाषेला पुढे न्यावं. मी म्हटलं तसं की प्रत्येक मातीची अशी एक स्वतःची भाषा असते आणि मला भाषेवरच मुळात खूप प्रेम आहे ग, खूप प्रेम. आणि त्यामुळे मला ती पुढे न्यायची. म्हणजे मला कधीही असं वाटत नाही की आपल्याला म्हणजे इंग्रजी ही खूप महत्त्वाची भाषा आहे, हे मी इथे मला नमूद करायचं आहे की ती आपल्याला आलीच पाहिजे, कारण ती जगाची भाषा आहे. म्हणजे जगाशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला इंग्रजी आलीच पाहिजे. हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा आहे. या भाषेने पण आपल्याला खूप काही दिलं आहे. या भाषेतलं साहित्य खूप आहे, त्यामुळे ते तुम्हाला वाचायचं असेल, तिथपर्यंत पोचायचं असेल तर हिंदी पण महत्त्वाची. पण हे सगळं कधी, जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मातृभाषेवर प्रेम करता तेव्हाच तुम्ही दुसऱ्यांच्या भाषेवर प्रेम करू शकता असं मला वाटतं. आणि मराठी माणसांचं ना काय होतं, 2 मराठी माणसं भेटली की हाय हॅलोच म्हणायला खूप छान वाटतं. म्हणजे आज सुरुवातीला कोणीतरी मला शुभ सांज म्हटलं ना, मला इतकं मस्त वाटलं, इतकं छान वाटलं की किती गोड शब्द आहे हा. आपण सहज म्हणतो गुड इव्हनिंग वगैरे असं म्हणतो, पण शुभ सांज किती मस्त शब्द आहे. तर असे मराठीतले छान छान शब्द आपण शोधून रोजच्या वापरामध्ये आणले पाहिजेत आणि आपल्या भाषेला सुद्धा पुढे नेलं पाहिजे असं मला वाटतं. खूप चांगलं साहित्य आपल्या भाषेमध्ये आहे, ते पुढे नेलं पाहिजे पुढच्या पिढीपर्यंत. सॉरी. न्यूज अँकर कोण आवडतं मराठी. बरेच जण आहेत, आता एकाचं नाव घेणं बरोबर नाही, पण खूप जण आहेत. वैशाली ताई म्हणतात नक्कीच करू. येस, लोकल न्यूज अँकरिंग करा. येस, बरेच जण काय 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 विचारतात. चैत्रालीजी, आपण बोलणं एवढं छान आहे की आम्हाला ज्ञानदाची आठवण झाली. नाही नाही, तिची स्वतःची अशी एक खूप चांगली शैली आहे. मस्त मजा येते खरं तर. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. मी मगाशी म्हटलं तसं की मला कविता वाचायला खूप आवडतात आणि इंदिरा संत या माझ्या खूप आवडत्या कवयित्री आहेत. शांता शेळके आहेत, खूप जणी आहेत, मला प्रचंड आवडतात त्यांच्या कविता वाचायला. प्रीती गायकवाड करेक्ट म्हणतायत. कशाला करेक्ट म्हणताय तुम्ही ताई. इंग्लिश हिंदी तुम्ही शिकला आहात का. येस ऑफकोर्स अनिलजी, असं काय करता, कमॉन. इंग्लिश हिंदी मी शिकली आहे आणि मला असं वाटतं की ज्यांना रेडिओ जॉकी व्हायचं आहे किंवा निवेदन क्षेत्रामध्ये यायचं आहे त्या सगळ्यांना इंग्रजी हिंदी येणं महत्त्वाचं आहे. पण त्याचबरोबर सगळ्यात आधी आपली मातृभाषा आली तर आपल्याला या सगळ्या भाषा नीट येतात असं मला वाटतं. प्रांजली काय म्हणते, खरंच जिंदगी बन जाती आहे. तुझा आवाज ऐकला की कामाला कशी गती येते माहीत नाही, पण अगदी एखाद्या पेशंटला सलाईन लावल्यावर जशी एनर्जी येते अगदी तसं वाटतं. वाव प्रांजली, तू माझा दिवस आजचा सार्थकी लावलास असं म्हणेन मी. श्याम शेलार म्हणतात भाषा छान आहे. धन्यवाद. या सगळ्याचं श्रेय माझ्या आईवडिलांना जातं. त्यांनी असं बसून काही शिकवलं नाही आहे, पण आमच्या घरामध्ये भाषेला खूप महत्त्व होतं. मी म्हटलं तसं की घरामध्ये खूप काय काय चालू असायचं. मला अजून आठवते इतक्या वेगवेगळ्या कॅसेट बाबांनी आणल्या होत्या. म्हणजे यामध्ये पुलंची फक्त पेटीवादनाची कॅसेट होती, जी बाबा आल्यानंतर संध्याकाळी लावून बसायचं, त्यामुळे ते पण संस्कार नकळत होत गेले. पाडगावकरांची बोलगाणीची कॅसेट निघाली होती, त्यामध्ये त्यांच्या त्या सगळ्या कविता, ते सगळं रविवारी आम्ही मस्त जेवायला बसलो स्वयंपाकघरात आणि मागे ती कॅसेट लावली आहे हे पण असायचं. त्यामुळे हे सगळं
हे जे आहे ना, हे आईवडिलांनी दिलेलं आहे. हे सगळं काय आत्ता मी बसून भाषा शिकले असं नाही आहे. हे सगळं आईवडिलांकडनं आलेलं आहे. महाराष्ट्रात राहून मराठी आली पाहिजे ताई. इंग्लिश येणं जरुरी नाही. प्रथम भाषा मराठी आली पाहिजे, बाकी तरी येत राहतं. हो, खूप महत्त्वाचं आहे. मराठी आली पाहिजे. आणि सध्या मी सांगते सगळ्यांना की तुमची मुलं मराठी माध्यमामध्ये शिकवा. हे पण खूप महत्त्वाचं आहे. मी स्वतः मराठी माध्यमामध्ये शिकलेली आहे. आत्तासारखी सगळ्या मराठी शाळा ज्या आता सेमी मराठी झाल्यात तशी नाही. अगदी मराठीमध्ये गणित शिकली आहे, मराठीमध्ये विज्ञान शिकलेली आहे. त्यामुळे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र असं सगळं शिकूनच मोठी झाले. पण मला असं वाटतं कुठेही मला त्याचा अडथळा निर्माण होत नाही आहे. आणि सध्या मी माझ्या मुलीच्या बाबतीत सुद्धा असा एक प्रयोग केला आहे. प्रयोग नाही म्हणता येणार, खरं तर मला ते करायचंच होतं. मी 5वीपर्यंत ती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत होती आणि मी खरंच अनेकांच्या प्रभावाखाली येऊन हे केलं, हे पण मी मान्य करते. पण यावर्षी मात्र मी तिला मराठी माध्यमाच्या शाळेत टाकले. ती स्वतःसुद्धा खूप खुश आहे या सगळ्याला. त्यामुळे मी जरा आता छाती ठोकपणे लोकांना सांगू शकते की तुमची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवा. तुम्ही तुमच्या भाषेवर प्रेम केलात तर तुम्ही इतरांच्या भाषेवर प्रेम करू शकाल असं मला वाटतं. माझ्या आवडींबद्दल सांगते थोडंसं. मला फिरायला खूप आवडतं, ट्रॅव्हलिंग आवडतं मला आणि माझ्या नवऱ्याला, आम्हाला दोघांनाही. फिरणं आमच्या रक्तात आहे. म्हणजे आम्ही असं बसून नाही राहू शकत. त्यामुळे आत्ताची परिस्थिती फार अवघड जाते मला आणि माझ्यासारख्या अनेकांना जात असणार आहे. कारण फिरणं आम्हाला सगळ्यांना खूप, मला दोघांनाही खूप आवडतं. माझ्या मुलीलाही आता त्याची खूप आवड निर्माण झालेली आहे. प्रांजली काय म्हणते, जीवनात ही घडी अशीच राहू दे, साहित्य वर्धामध्ये सतत येत राहा, आपली भेट अशीच होत राहू देत. येस, फार काय सांगू प्रांजली, नक्की येईन ग मी, नक्की येईन. महाराष्ट्र मुलींसाठी खरं तर रेडिओ जॉब किंवा TV जॉब मिळण्यासाठी मार्गदर्शन करा. मला असं वाटतं की मी आत्ता पूर्ण वेळ हेच करत होते, मार्गदर्शन. ज्यांना खरंच आवड आहे त्यांनी मासकॉमचा कोर्स करणं खूप गरजेचं आहे जर TV मध्ये काम करायचं असेल तर. त्याच्यानंतर कुठेतरी उमेदवारी करणं म्हणजे इंटर्नशिप करणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून एक क्षेत्र लक्षात येतं, इथे आपण नक्की काम करू शकतो का हे सुद्धा आपल्याला कळतं. छान ताई, खूप छान वाटलं तुमच्यासोबत संवाद करून. मलाही खरंच खूप मस्त, खूप 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 मजा आली, खूप मजा आली मला सुद्धा. आणि अमरदीप वानखेडे असतील, नंतर आमच्या वैशालीताई असतील, पवन गवई असतील, या सगळ्यांचेच खरं तर खूप खूप आभार. तुम्हाला खायला काय काय आवडतं, फेवरेट डिश? ओके वाल्मिकजी, माझी फेवरेट डिश आहे पावभाजी, जी मी सकाळ दुपार संध्याकाळ असं खाऊ शकते. त्यामुळे ती माझी खूप फेवरेट डिश आहे. त्या व्यतिरिक्त मला फारसं काही तितकं आवडत नाही, पण पावभाजी इज एकदम फेवरेट. हा साहित्य वार्ता आहे जे फेसबुक पृष्ठ आहे, याच्यावर अनेक गोष्टी होत असतात. मग आपली चर्चा असेल किंवा कविता वाचन, कथा वाचन, नंतर साहित्यावर बोलू काही, नंतर बरंच काही आहे, गझल आहे, ई काव्य मैफिल, असे बरेच यांचे कार्यक्रम होत असतात. वैशालीताई म्हणतायत, आपण मराठी साहित्य वार्ता मंचाच्या आपली माणसं आपली चर्चा कार्यक्रमात सहभागी झालात, रेडिओ क्षेत्र, त्यातील अनुभव, संधी याविषयी सहज संवाद साधलात, मनपूर्वक धन्यवाद. वैशालीताई, खरंच खूप 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 धन्यवाद. तुम्ही मला इथे बोलवलं, इथे आमंत्रित केलं आणि इतक्या सगळ्या लोकांबरोबर आज मी संवाद साधू शकले. खूप खूप मज्जा आली. पुन्हा एकदा मराठी साहित्य वार्ता या फेसबुक पृष्ठावर मला यायला खरंच आवडेल आणि पुन्हा एकदा मला बोलवा. आपण असंच काहीतरी वेगळं घेऊन येईन. मग म्हटलं तसं की कविता वाचन असेल, कथा वाचन असेल, त्याबद्दल सुद्धा एखादा कार्यक्रम करायला मला खूप आवडेल. आणि आता तर मी या फेसबुक पृष्ठाशी जोडली गेलेली आहे, तुमच्यातलीच एक झालेली आहे. त्यामुळे खूप आवडलं, सगळ्यांशी बोलून खूप 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 मज्जा आली. पुन्हा कधीतरी भेटेल. मला असं वाटतं खूप वेळ बोलले मी, नाही का? प्रांजली काय म्हणते, माझी खूप इच्छा होती रेडिओ जॉकी होण्याची, पण काही अडचणी आल्या. काही हरकत नाही, कुठल्याही या वयाचं बंधन नाही आहे रेडिओ जॉकी व्हायला. तुम्ही कुठल्याही वयामध्ये हा शो करू शकता. आणि आता तर पॉडकास्ट आलेत वेगवेगळे, हे पण एक वेगळं क्षेत्र आहे सध्या. सोशल मीडियावरती तुम्ही ऑनलाईन पॉडकास्टसुद्धा टाकू शकता. तुमच्या घरात बसून तुम्ही वेगवेगळं काही तुम्हाला जे सुचतं आहे ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. यूट्यूब चॅनल्स आहेत, तिथे तुम्ही कार्यक्रम करू शकता आणि जोडले जाऊ शकता.
थँक्यू. मला असं वाटतं की आपण आता शेवटाकडे यायला पाहिजे. खूप मजा आली तुमच्या सगळ्यांशी बोलून आणि माझी खात्री आहे की तुम्हाला आली असेल. रेडिओमध्ये या तुम्ही. खूप साऱ्या संधी आहेत, खूप संधी आहेत या क्षेत्रामध्ये. नक्की या, नक्की याचा विचार करा. आणि रेडिओ सिटी 91.1 नक्की ऐका तुम्ही. येस, हे सुद्धा तुमचं मनोरंजन करतच राहणार आहे. देशातलं नंबर 1 चॅनल आहे रेडिओ सिटी 91.1. आमची टॅगलाईन आहे रग रग में दौड़े सिटी. खरंच ही शहरं सगळी आमच्या मनामध्ये वसतात, म्हणून आम्ही शहरातल्या लोकांबद्दल खूप जागरूक असतो आणि त्यांच्याशी खूप भरभरून गप्पा मारतो. बघा, मी रेडिओ जॉकी असल्यामुळे माझा पायच निघत नाही आहे. कुठे थांबावं ते मला कळत नाही आहे. खूप अजून बोलावंसं वाटतंय. खूप सारे अनुभव तुमच्याशी शेअर करावेसे वाटतात. पण पुन्हा कधीतरी नक्की येईन मराठी साहित्य वार्ता या फेसबुक पृष्ठावर. खूप 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 मज्जा आली आणि असेच छान छान कार्यक्रम मराठी साहित्य वार्तेकडनं अपेक्षित आहेत, या पृष्ठाकडनं अपेक्षित आहेत. पुन्हा एकदा अमरदीप वानखेडे यांचा हा उपक्रम आहे. नंतर आमच्या कायम उत्साही आणि प्रसन्न असणाऱ्या आमच्या वैशाली मोहितेताई, त्याचबरोबर पवन गवई अकोल्याचे, या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप 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 आभार. भेटूया पुन्हा. आणि आता शुभरात्री.